सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये. या सेशनमध्ये असे लोक आहेत ज्यांनी ऑलरेडी मशीन बसवलेत, 2-2, 3-3, 4 महिन्यापासून ते पाणी प्यायला लागलेत, रिझल्ट जनरेट झालेत. काही लोकांना मशीन घ्यायचंय पण कन्फ्युजनमध्ये आहेत. काही लोकांच्या मनात काही डाऊट्स असतील, तर या सगळ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला आजच्या सेशनमध्ये भेटतील. तर मला असं वाटतं हे सेशन ऐकताना एका वेळेस एकच काम केलं पाहिजे, कारण की तुम्ही आंघोळ करता करता मेकअप नाही करू शकत, बरोबर ना? तसं तुम्ही हा सेशन अटेंड करता करता दुसरं काहीच काम नाही केलं पाहिजे. जसं आता बघा, मी ऑलमोस्ट 2-3 दिवस बाहेर होतो. जस्ट मी 1 तासापूर्वी पोहोचलोय आणि मी पुन्हा या मीटिंगमध्ये येऊ राहिलो. आणि काल मी जवळपास 2-3 दिवसापासून निअर अबाउट 20-22 तास लगातार बोलत होतो. आणि तरी पण मी तुमच्यासमोर आलो, याचं कारण आहे की मला असं वाटतं की आयुष्यामध्ये सगळ्यात महान काम म्हणजे लोकाला दिशा दाखवणं, लोकांची सेवा करणं, लोकांच्या आतले संदेह दूर करणं, त्यांना भीतीमुक्त करणं, त्यांना आयुष्यामध्ये पुश होण्यासाठी दिशा दाखवणं. जसं अर्जुन गोंधळला होता 5200 वर्षापूर्वी. तर अर्जुनला भीती होती. अर्जुनाला कळत नव्हतं युद्ध करू का नको करू, केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे का. तर आज 2026 मध्ये आपण ह्या कलियुगात असंच गोंधळलेलो आहोत. खरंच याची गरज आहे का, खरंच हे पाहिजे का, खरंच आता हे लागणार आहे का, खरंच याच्याबद्दल लोक पॉझिटिव्ह बोलतात का, काही लोक निगेटिव्ह बोलतात का. नाही मग आता काय, इथून मागं पियत आलो ना आपण, मग काय असं बदल होतंय. तर असे शंका कुशंका तर्क मध्ये माणसं अटकतात. आणि आज जर बघितलं तर सतयुगात लोक 1 लाख वर्ष जगायचे, त्रेतायुगामध्ये लोक 10,000 वर्ष जगायचे, द्वापर युगामध्ये लोक 1,000 वर्ष जगायचे, आणि कलियुगामध्ये ऑलमोस्ट लाईफ स्पॅम 100-120 दिलाय, 120 वर्षापर्यंत दिलाय. पण आज जर बघितलं तर मला असं वाटतंय 16-17 मध्येच ओबेसिटी वाढली, 7-8 वर्षाच्या मुलाला कॅन्सर होऊ राहिलेत, हेअर फॉलचे प्रॉब्लेम, थायरॉइडचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम, मायग्रेनचे प्रॉब्लेम, बीपीचे प्रॉब्लेम, लंगचे प्रॉब्लेम, लिव्हरचे प्रॉब्लेम्स, डायजेशनचे प्रॉब्लेम, डायबिटीजची इश्यू तयार होऊ राहिलेत, पँक्रियाजची इश्यू तयार होऊ राहिलेत, मूळव्याधाची इश्यू तयार होऊ राहिलेत, मसल पेन जनरेट होऊ राहिला आहेत, हाडं ठिसूळ होऊ राहिलेत. त्यानंतर आज जर बघितलं तर जॉईंट पेनचे इश्यू तयार होऊ राहिलेत. त्यानंतर मुंग्या येणं, चक्कर येणं, पॅरालिसिस होणं, डोळ्याला लवकर चष्मे लागणं, आज मुलांची हेल्थ होणं, राग, चिडचिड, हे सगळ्या गोष्टी इम्पॅक्ट करू राहिल्यात. प्रॉपरली झोप नाहीये, मोबाईल युजेस वाढलेत, अपेक्षा वाढल्यात, इन्कम सोर्स फार कमी येतं, काहीच कळत नाही सोशल मीडियाच्या दुनियात राईट काय आणि रॉंग काय आहे. या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला हे मनुष्य जीवन भेटलंय आपल्या इच्छा पूर्ण करायला, ड्रीम फुलफिल करण्यासाठी. किती जणांना असं वाटतंय की आपण 1000 वर्षासाठी नाही आलेलो इथं? किती जण ॲग्री करतात? 1000 वर्षासाठी आपण आलो नाहीत. दिस इज ओनली शॉर्ट ट्रिप, फार छोटीशी ट्रिप आहे. आणि जर तुम्ही एखाद्या 5 स्टार 7 स्टार हॉटेलमध्ये गेलात तर त्या हॉटेलमध्ये काय प्रॉब्लेम आहे हे नका बघत बसू. किंवा त्या हॉटेलमध्ये ज्या पण गोष्टी तुम्हाला भेटल्यात कॉम्प्लिमेंटरीमध्ये, तुम्ही त्या सगळ्या वापरल्या पाहिजेत. तो सोफा, तो बेड, तो टी, तो ज्यूस, तो एसी, तो लाईट, तो फ्रेम, तो फोटो, तो स्विमिंग पूल, तो गार्डन, ती हवा, ती लिफ्ट, तो स्मेल, सगळीकडे तुम्ही त्या 5 स्टार प्रॉपर्टीचा काय केलं पाहिजे, उपभोग घेतला पाहिजे. सो दिस लाईफ इज लाईक अ 5 स्टार प्रॉपर्टी. भगवंतानी हे नेचर आपल्यासाठी दिलं गेलंय, हे एक अमेनिटीज दिल्या गेल्यात. आणि आज जगातले टॉपेस्ट सक्सेसफुल लोक, जे मेंटली, जे हेल्दी, ज्यांचे नातेसंबंध, त्यानंतर आज फायनान्शियली, त्यानंतर ते सोशली एवढे बॅलन्स आहेत. म्हणजे जे जीवन लोक एका वर्षभरात जगतात, ज्ञानी लोक ते जीवन एका एका दिवसात जगून घेतात. आणि अज्ञानपणामुळं आज जर पाहिलं तर एवढी लक्झरी अम्युनिटी असणारी लाईफ दिली आहे, एवढं सुंदर नेचर दिलंय भगवंतानी, कुठलीच कमतरता नाहीये. पण आज निराशा आहे, अविश्वास भरला गेलाय, समाजाबद्दल नकारात्मकता भरली गेली आहे, आतमध्ये जोश जुनून नाहीये. तर मला सांगा, हे जीवन जगतोय का काटतोय? किती लोकांना वाटतं वाटतं की 95% लोक काटू राहिले सर, जिंदगी जगत नाहीयेत. किती जण येस सर. ऍग्री येस करतात? येस Yes. सर. येस. येस सर.
तर एवढं ऐकूनच मला असं वाटतं 5, 50, 100 लोक म्हणतील ज्या आईला भो ही ॲम्युनिटीचा उपभोग घेतला पाहिजे आपण. राईट और रॉंग? बरोबर सर. येस. तानाजी सर, त्या दिवशी मला आता आरटीपी प्रोग्रामला जायचं होतं आणि आपले तर ड्रेस कोड फिक्स आहेत, पण कधी सोशल मीडिया लोक म्हणतात तुमच्याकडे कपडेच नाहीत काय, त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन करण्यासाठी मी एक 7, 8, 10 शर्ट, 7, 8 पॅन्टी टाकून ठेवल्या आणि मी म्हणलं अरे कविता कसं केलं पाहिजे रे, रोहन कसं मॅचिंग केलं पाहिजे, कारण की आपण डिझायनर तर नाहीत ना, कळत नाही आपल्याला कॉम्बिनेशन काय असतं. तर मला बरोबर. लक्षात आलं आपले चॅट जीपीटी आलेत ना बाबा, एवढे हाय टेक्नॉलॉजी आहे. मी बेडवर सगळे कपडे वोकळे टाकले असे ठेवले, एक फोटो काढला आणि चॅट जीपीटीला कमांड दिली प्लीज सगळेच मी कॉम्बिनेशन. पुढल्या 2 सेकंदात त्यांनी मला डिटेल कॉम्बिनेशन दिलं, कपडे उपडे लावून टॉप लेफ्ट राईट बॉटम आणि कुठल्या याच्यावर शूज कसे तुम्ही दिसणार. ओ बाप, एवढी टेक्नॉलॉजी हायस्ट लेवलला आहे. म्हणजे सगळ्याच्या हातात गुगल होतं, जीमेल होतं, पण आज 70% युजर गुगलचे स्विच झालेत कशावरती, चॅट जीपीटीवर. ChatGPT वर. एक दिवस लोक नोकिया वापरत होते, 1100 मोबाईल सगळ्याच्या हातात होता, पण आज जर पाहिलं तर आज जर बघितलं तर नोकिया बिचाऱ्याने आत्महत्या केली त्या नोकिया फोननी, आणि आज लोक गुगलला सोडून राहिलेत. मग मला सांगा, आज टेक्नॉलॉजी फार बदलू राहिली आहे. तुम्ही घरामध्ये फ्रीज बदलले, फोन बदलले, लाईफस्टाईल बदलले, फर्निचर बदलले, फॅन एसी बदलू राहिलात, मोबाईल अपडेट करू राहिलात, टू व्हीलर अपडेट करू राहिलात, क्लोथ अपडेट करू राहिलात, इवन जर पाहिलं तर आज कार अपडेट्स करू राहिलात, एज्युकेशनमध्ये अपडेट करू राहिलात. म्हणजे ही जे आरोग्याचे शरीर जे वापरतं ते सगळ्या गोष्टी अपडेट होऊ राहिल्यात. मग मला सांगा, जर हे शरीर वापरणाऱ्या शरीरासाठी 3 महत्वाचे घटक आहेत: शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि प्रॉपर न्यूट्रिशन्स, त्याच्यासोबत प्रॉपर झोप पाहिजे, प्रॉपर एक्सरसाइज पाहिजे, स्ट्रेस फ्री माइंड कंट्रोल पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही कुठं ना कुठं प्रयत्न करतात. पण आज मला असं वाटतं चेंज द वॉटर चेंज द लाईफ, हे जर बघितलं तर जवळपास मागच्या 50 वर्षापासून चाललंय. आणि आज जर बघितलं तर श्रीमंत लोकांकडे मोठे मोठे मेडिक्लेम आहेत, त्यांच्याकडे करोड रुपये आहेत, 5 स्टार हॉस्पिटल आहेत, ते हॉस्पिटलला गेल्यासारखं त्यांना वाटतच नाही, त्यांना वाटतं 5 स्टार हॉटेलमध्ये आहे मी. अरे पण गरीब माणसाने काय करायचं, काय करायचं? चांगल्या हॉस्पिटलला पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तुमच्या शहरामध्ये 4, 5 दिवस फक्त आयसीयूला जा, 4, 5 दिवस कमीत कमी 2, 4 लाख रुपयाच्या खाली फी तुमचे येणारच नाही. तुम्ही व्हेंटिलेटरवर गेलात तर किती जण ऍग्री करता त्या गोष्टी सांगा मला. येस Yes, येस sir. येस. मग मला सांगा, जर आयुष्यामध्ये आपल्याला भगवंताने इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलीये, का दिलीये, कशामुळे दिलीये? कारण की भगवंताला वाटतंय की तुम्हाला हा शर्ट मदत टाकला करायची, ना कारण की असं तुम्हाला असं उतरतो. भगवंताला वाटतंय की तुमची हेल्थ सुधारली पाहिजे, राहिली पाहिजे. कारण की माझ्यासमोर इन्फॉर्मेशन आली, मी डिटेल्स घेतले, कन्फ्युजन दूर केलं, डाऊट दूर केले. कारण की या जगामध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही इन्फॉर्मेशन आहे, येस ऑर नो? येस. आणि ॲज पर सिच्युएशन माणसाला बदलावं लागतं. एक काळ जर बघितला तर ते कॉईन बॉक्सवर होतो आपण सगळेजण, पण आज जर बघितलं तर ह्या ॲपल बघा, मागच्या 15, 16 वर्षात 15, 16 वेळा व्हर्जन अपडेट झालेत. मला वाटतं मागच्या 5, 6, 7 वर्षामध्ये मी ॲपलचे फोन जर बघितलं तर 8, 9 लाख रुपयाचे नुसते मोबाईल वापरलेत. बाकी टॅब सोडा, घड्याळ सोडा, मॅकबुक, 20, 25 लाखाचे ॲपलचे फोन वापरलेत. काय बरं त्या टूल्सने दिलं मला? आणि प्रत्येक वर्षाला 2 वर्षाला हे फोन बदला करावं लागतात. पण जेव्हा मी आयोनायझर पाहिलं ना ताने सर, त्यावेळेस मला असं वाटलं याची मला फार गरज आहे. मी तर डोकं असं केस ओढले. अरे म्हणलं अशोक, तू 1, 1.25 कोटीची मर्सिडीज वापरतोय, 2, 3 कोटीच्या घरात राहतोय, तू मस्त पैकी वर्षाला 15, 20 लाख कपड्यावर खर्च करतोय, तू 5 स्टार लाईफस्टाईल बघू राहिलाय, तू 2, 3 दिवसाचे ट्रेनिंगला 2, 4 लाख घालू राहिलास, तुझ्या माइंडवर तू 5, 50 लाख घातले, सगळं बघू राहिलाय. आणि म्हणलं साला हे पाण्याबद्दल का नाही, कशामुळं नाही? पहिले आरो नव्हते तर उकळून पाणी प्यायचं, गाळून पाणी प्यायचं. कोण कोण प्यायलंय 7, 8 वर्षापूर्वी उकळून गाळून पाणी, बोला मला. येस सर. अरे मग आता येस. आरो आले तर त्या आरो मध्ये केमिकलचे फिल्टर टाकलेत, त्याच्यामध्ये अल्कलाईन वॉटर येऊ शकत नाही तुम्हाला. आणि मग आज मार्केट आहे, मार्केटमध्ये तर दारू पण विकतील, सिगरेट पण विकतो, बर्गर पण विकतो, वडापाव विकतो, असे मेडिसिन पण विकतात. पूर्ण लॉबी आहे. 95% लोकांमधून आहे ना, ते ऊसातून आहे ना सगळं रस काढून चोथा करून टाकायचा. 95% लोक फूडमध्ये, वॉटरमध्ये, लाईफस्टाईलमध्ये पूर्ण प्लॅन करून 5% लोक मोठा पैसा कमवतात.
हे श्रीमंत लोक रक्त खेचतायत. इव्हन रिसेंटली तुम्ही एप्स्टीन फाईलची न्यूज बघितली का नाही बघितली? येस. एवढे क्रूर लोक असू शकतात का? मग मला सांगा, या ट्रेंडला फॉलो न करता तुमच्या समोर जर ती इन्फॉर्मेशन येते आणि आरोग्यासाठी येते, तर मला असं वाटतं मी ती इन्फॉर्मेशन माझ्यासोबत घेतली, माझं घरचं मी पाणी बदललं. मला तर फार गिल्ट, फार पस्तावा होता. लोकांकडे इन्फॉर्मेशन नाही आता. अर्जुनाकडे इन्फॉर्मेशन नव्हती म्हणून अर्जुन लढत नव्हता. आणि आज ज्या वेळेस मला इन्फॉर्मेशन भेटली, मी माझ्या 10 लीडर लोकांना प्रेझेंट केलं, तर दाईच्या दाई लोकांनी मशीन बसून दाखवल्या. आणि मला वाटते मागचे आम्ही खरं रिअल जर बघितलं विथ नॉलेज, तर 35-40 दिवस झाले याच्यावर काम करतोय. तर मला वाटते त्याने सर आपण एक 550-600 मशीन क्रॉस झाल्या का 600 पुढे गेलो? 600 क्रॉस झाले सर आपण. 600 मशीन सेल झाल्या. टाळ्या झाल्या पाहिजे त्या सगळ्या कस्टमरसाठी. रिअली प्राऊड ऑफ यू, रिअली प्राऊड ऑफ यू. सो मला असं वाटतंय, मी आत्ताची जी स्पीच दिली आहे लगातार, मला असं वाटतंय किती मिनिटं बोललो असेल मी. आणि त्याच्याबद्दल आयोनायझर बद्दल तर काहीच नव्हतं. मी रिअल लाईफ बद्दल जागा करत होतो तुम्हाला. 20 मिनिटं म्हणजे ऑलमोस्ट. तानाजी सरनी जे प्रेझेंटेशन 20 मिनिटं दिलं आणि मी एक 20 मिनिटं स्पीच दिली. पाण्याबद्दल नाही, मी जनरल लाईफ बद्दल दिली आहे. म्हणून मला वाटतं की आज आयोनायझर हा लाईफस्टाईलचा पार्ट आहे. आणि आयोनायझर जर एखादं तुम्हाला इन्फॉर्मेशन, तुम्ही रिझल्ट पाहिले, तुम्ही नॉलेज घेतलं, सगळ्या काही गोष्टी झाल्या, तर विचार करत करत काहीच नाही होत. अर्जुनाने नॉलेज घेतल्यावर ऍक्शन केली. मला इन्फॉर्मेशन भेटली, मी लगेच म्हणलं चलो मला मशीन बसवायचंय. आणि माझ्या आयुष्यात मी आतापर्यंत ज्या ज्या वस्तू घेतल्यात ना, एका लेवल नंतर, म्हणजे पैशाचे चॅलेंजेस होते तेव्हापर्यंत, घेईपर्यंत मला असं वाटलं अवघड आहे, घेऊ का नको, घेऊ का नको. पण नंतर 2-3-4 वेळा असे निर्णय घेतल्यावर मला असं कळलं, साला फक्त निर्णय घेईपर्यंत प्रॉब्लेम आहे, नंतर कॉमन होऊन जाते ती गोष्ट. किती लोकांना बिलीफ आहे या गोष्टीवर सांगा मला. तुमच्या आयुष्यात येस. तुम्हाला झाला असेल कधी कधी. म्हणजे येस एक सर. काळ तुम्हाला असं वाटत होतं ही गोष्ट तुमच्यासाठी फार अवघड आहे, पण तू घेतल्यावर तुम्हाला असं वाटतं त्या लय सोपं होतं, पण मी टेन्शन घेतलं होतं. फील बरोबर होते सर. सगळ्यांना? येस. तो चलो अभी बात करेंगे लोगों के साथ. तर येस. प्रश्न असेल माझा की तुम्ही मशीन का घेतलं, त्यानंतर तुम्हाला मशीनचं पाणी पिताना कसं फील होऊ राहिलंय, आणि तुम्हाला पैसे कसे मॅनेज केले, तुम्ही कसे पैसे मॅनेज केले होते, आणि तुम्ही काही लोकांना मशीन दिलेत का, हे 4 प्रश्नाचे उत्तर जर तुम्ही दिले, ते पण 1-1.5 मिनिटामध्ये, तर आपण एक 5-50 लोकांचे रिव्ह्यू ऐकू, ज्याच्यामुळे असंख्य लोकांचे भीती दूर होईल, शंका दूर होतील, आणि ते आणि त्यांचा परिवार चांगला हेल्दी पाणी प्यायला लागन, आणि आपले पुण्यकर्म तयार होतील. तर किती जण तयार आहे त्या गोष्टीसाठी? येस सर. येस सर. Yes, बघा, yes, मला yes. पैशाला कमी नाहीये पोरांनो. माझं हायस्ट 90 लाखाचं पे आउट आहे. सगळ्या काही गोष्टी वेल सेट आहेत. एवढं थकलेलो असताना पण मी तुम्हाला आलोय का, तर तुम्ही मशीन घ्यावा आणि माझ्या घरी पैसे येईन, माझं घर चालन आणि मला काही भेटन. भगवंताची शपथ घेऊन सांगतो, अशी बिलकुल माझी इंटेन्शन नाहीये. माझं इंटेन्शन आहे की या मनुष्य जीवनात येऊन भोग घेऊन माणूस रोगी तयार होतो, भोगी होऊन रोगी तयार होतो. तर मला वाटतं की लोकांना मदत करून, लोकांची सेवा करून, लोकांच्या जीवनामध्ये खुशी भरून, मला असं वाटतं हे दैवी काम आहे. हे दैवी काम आहे. आणि जिथं धर्म असतो तिथं विजय असतो. राईट और रॉंग? येस सर. तर चला, कुणाला बोलायचंय फर्स्ट? संतोष शिंदे मॅडमला अनम्यूट केले. येस, संतोषा मॅडम, अभिनंदन. तुम्ही मशीन घेतल्या संदर्भात का घेतलं, घेऊन कसं वाटतंय, कसं घेतलं, आणि काही लोकांना कुणाला मशीन दिलंय का तुम्ही? येस सर, नमस्कार सगळ्यांना. मी मशीन घेतलं, मला रोमाच्या ऍसिडिटीचा त्रास होता आणि ह्या वाटेनं खूप परेशान होते मी. म्हणजे शोल्डर आणि कोपरे वगैरे जॉईंट पेन खूप व्हायचे, सकाळी तर खूप त्रास होतो उठताना. म्हणून मी आणि माझ्या हेल्थसाठी, माझ्या कुटुंबासाठी आयोनायझरचं पाणी खूप महत्वाचं आहे. म्हणून मी आयोनायझर घेतलेलं आहे सर. आणि त्याचे एवढे छान रिझल्ट आले सर. 1च महिन्यामध्ये माझा जो पेन होता, जो माझा शोल्डरचा किंवा जिथे जिथे जॉईंट पेन होते, ते माझे पूर्ण तर राहिलेले आहेत. आणि माझ्या चेहऱ्यावर तो बाण होता, तर ते पण बरंच म्हणजे आता क्लीन होत आले. म्हणजे पाण्याचे एवढे छान फायदे आहेत ना, खूप सुंदर सर. कारण की थँक्यू पाणी सर. पिताना असं काय काय वाटतं माहितीये का, खरंच मी माझी बॉडी शुद्ध करतोय खरंच. मॅडम, संतोष मॅडम, मला काय आहे, मागच्या 15 वर्ष झाले मी ट्रेनिंगला उभा असतो. मी आता काल आणि परवा 2 दिवस रोज ऑलमोस्ट 10-11 तास बोललो मी. तर मी फार थकायचो, म्हणजे लवकर झोप लागायची. पण मी तिथं 2 दिवस आयोनायझरचं पाणी पित होतो. माझ्या आयुष्यात इथून मागच्या 15 वर्षात मला जी थकावट जाणत होती, त्याच्यातला ऑलमोस्ट 70% मला रिलीफ झाला होता.
म्हणजे प्रोग्राम रात्री संपल्यावर मी 12-12 1-1 वाजेपर्यंत आम्ही पीपीटीवर काम करत होतो. अमोल सर आणि लीडर लोक एव्हिडन्सला आहेत गोष्टीला. आणि हार्डली मी 3-3.5-2 तास झोप घेतली असेल. आणि तरी पण एनर्जी. आणि पुन्हा आज दिवसभर ट्रॅव्हल करून मी तुमच्यासोबत बसलोय, तर याचं कारण एक आहे माहितीये का? पाणी. आणि माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की कपडे धुवायला पाणी, आंघोळ करायला पाणी. आता जेव्हा बॉडी 3-4 लिटर पाणी, 4-1 लिटर पाणी बॉडीच्या आत जातंय ना, मला सांगा बरं बॉडी साफ होणार का नाही होणार? आणि एवढे बाहेर जर डेमो पाहून जर डेमो मध्ये एवढा बदलाव होतोय, तर आपल्या 4-5 घरामध्ये आपल्या परिवारामध्ये जर रोज 3-3 4-4 लिटर पाणी पिले, तर यांचं शरीर आतून साफ झालं, तर मला सांगा आजाराला पैसे घालावे लागतील का? नाही. बरोबर. चलो मॅडम, आणि अभिनंदन माझ्याकडे तुमचं. पैसे येस. नव्हते, तर मी गोल्ड लोन केलं आणि त्यातनं मशीन खरेदी केलेलं आहे. आणि गोल्ड पेक्षा म्हणजे का महत्वाचं वाटलं मॅडम तुम्हाला हे? म्हणजे आज लोकांना वाटतं गोल्ड लई मोठी गोष्ट आहे. बरोबर आहे सर. मला तर प्रत्येकाला सांगणारच आहे की घर गाड्या काय आपलं प्रॉपर्टी करण्यापेक्षा प्रत्येकाने आयर्न मशीन घेणं गरजेचं आहे. आपण जर आपली हेल्थ चांगली असेल, आपण जर चांगलं असेल तर आपण बाकीच्या म्हणजे उपभोग घेऊ शकतो. वा घर वा गाडी वा वा, म्हणजे व्हेरी आणि नाईस. बाबाला सर व्हेरी नाईस. मिनल मॅडम, तुम्ही मशीन का घेतलं? तुम्ही डेमो बघितल्यावर असं तुम्हाला कुठली गोष्ट टर्न वाटली? आणि त्यानंतर तुम्ही मशीन घेतल्यावर तुम्ही किती लोकांना मशीन विकलंय? लोकांचं काय रिझल्ट आहेत? सर पहिली गोष्ट मशीन घ्यायला मला ज्यावेळेस पहिल्यांदा मी बघितलं, डेमोच्या आधी ज्यावेळेस प्राइस बघितली त्यावेळेस कॉस्टली वाटलं मशीन. आणि ज्यावेळेस डेमो बघितला त्यावेळेस वाटलं की यार आपण पितो हे डेड वॉटर आहे. पहिल्यांदा कळलं की डेड वॉटर कसं असतं ते, आणि पिल्यानंतर त्याचे तोटे काय आहेत हे पहिल्यांदा कळलं. जसं तानाई सरांनी प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं की पूर्वी एकच डोक्यात होतं, कॅन्सर कधी होतो, तर व्यसन असणाऱ्या माणसालाच कॅन्सर होतो. पण कॅन्सर का होतो हे रिअल मध्ये कळलं की ज्यावेळेस बॉडीच ऍसिडिक असेल, आणि सगळ्यात जास्त बॉडी ऍसिडिक कशाने होते, आपण खानपान पण आपलं चुकीचं आहे आणि पाणी पण आपलं चुकीचं आहे, म्हणजे सगळाच इंटेक चुकीचा आहे, तर ऑब्व्हियसली आपण तिकडच चाललोय. मग ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर सर घ्यायची इच्छा आधी नव्हती की पैसे जास्त वाटत होते, पण ज्यावेळेस हे सगळं बघितलं त्यावेळेस एकच कळलं, यार तुझे 8-9 वर्षापूर्वी वडील गेलेत, आणि वडील कशाने गेलेत, डायबिटीज झाला, हॉस्पिटलायझेशन झालं, पॅरालिसिस झालं, त्यात स्ट्रोक पण झाला सर, आणि 9 दिवसाचं बिल 13 लाख रुपये आलं. वडील राहिले नाहीत. बरं असं नाही की पैसे नव्हते, तर पैसे होते, पण डॉक्टरांनी सांगितलं नाही की जगतील का नाही, फक्त पैसे घेतले. आणि बऱ्याचशा ठिकाणची ही परिस्थिती असेल. मग ह्या सगळ्या गोष्टींना एकच वाटलं, यार त्यावेळेस हे मशीन असतं तर कदाचित हे झालं नसतं. आणि सर 13 लाखात किती मशीन आले असते, आयोनायझर किती आले असते, ह्याचं मी कॅल्क्युलेशन केलं की बाबा दवाखान्यात जो पैसा जाणार आहे तो मी इथं जर आधीच लावला तर माझी फॅमिली बेटर लाईफ जगू तुम्ही शकते. किती लोकांना मशीन दिले मॅडम आतापर्यंत? सर नियर अबाउट 75 ते 80. तुम्ही जवळपास टीचिंग करत होत्या, मिस्टर बँकेत होते, आणि ऑलमोस्ट तुम्ही 3 गाड्या घेतल्या, आता मर्सिडीज 72 लाखाची घेतली, 2-3 घरं घेतलेत, तरी पण Yes. तुम्हाला पाण्याचं मशीन महाग वाटत होतं, किंवा पाण्याचं मशीन वाटत होतं की बाबा गरज नाही वाटत. तर असं वाटतं का की माणूस नॉलेज नसल्यामुळं माणसाला या गोष्टीचा अवेअरनेस येत नाही, आणि जेव्हा नॉलेज यायला लागतं ते ऑटोमॅटिक माणसाला असं वाटतं की याची फार गरज आहे, असं वाटतं का? 100% सर. डेड वॉटर हा शब्दच इथून कळला, आणि लाईव्ह वॉटर हा शब्द पण इथूनच कळलाय. मिनल मॅडम, आज बघितलं तर कित्येक लोक वेगळ्या वेगळ्या आदिवासी एरियात बोरिंगचं पाणी पितात. मला सांगा, हो. शहरात कोण बोरिंगचं पाणी पितं? नाही. विदाऊट आरो, विदाऊट फिल्टर लोक बोरिंगचं पाणी पितात. त्यांना त्याचं नॉलेज नाहीये. मग आता ज्या लोकांचं आरोचं पाणी पिले बाबा तुम्ही मागचे 10-15 वर्ष चालला ना, पण आणखीन आता काळ बदलत जाऊ राहिलाय. जसं तुम्ही झोमॅटोला ऍक्सेप्ट केलं, ब्लिंकिटला ऍक्सेप्ट केलं, ओला वापरायला लागले, उबेर वापरायला लागले, टेक्नॉलॉजी वापरायला लागले, व्हॉट्सअप फेसबुक वापरायला लागले. आज पहिले म्हातारे माणसं 8-9 ला झोपून जायचे. आज आमच्या घरी माझे वडील पण 11-12 वाजेपर्यंत मोबाईल बघत बसतात. मी विचार केला, सगळ्यालाच येण लावलंय टेक्नॉलॉजीने, सगळ्यालाच. येस. मग जर तुम्ही टेक्नॉलॉजीला ऍक्सेप्ट केलं, तर तुम्ही पाण्याला का ऍक्सेप्ट नाही करू राहिले? का नाही केलं पाहिजे? स्वतःला बदल केला पाहिजे. तर मॅडम, लोकांचे काय रिव्ह्यू आहेत तुम्हाला? लोकांचं काय, कसे कसे सर लोकांनी मशीन घेतली? पहिली गोष्ट आत्ताच एका मॅडमनी रिव्ह्यू दिला, त्या पण टीचर होता, युगंधरा मॅडमनी. त्यांची ऍसिडिटी गेली, पण मग अशी मॅडमनी जो सांगितला सासऱ्यांचा रिझल्ट, मला तानाय सर इथं बोलायचं होतं की त्यांचं जी डायबिटीजची जखम आहे ती सुकली, आपल्या फक्त पाणी इनटेक केल्यामुळं आणि पाण्यानं ती धुतल्यामुळं. सर हा एक महत्वाचा विषय आहे की जर एखाद्याची जखम बरी व्हायला लागते जी डायबिटिकची, नाहीतर अन्यथा ती
कट करावा लागतो तो अवयव. उदाहरणार्थ पायाला असेल तर पाय कट करावा लागतो, हाताला असेल तर हात कट करावा लागतो. मग मला सांगा एका पाण्यामुळे जर त्यांचा हात किंवा पाय वाचत असेल सर, ह्याच्यापेक्षा पुण्य काहीच नाहीये. आणखीन एक रिझल्ट आहेत, डायबिटीजचं जे प्रमाण असतं, डायबिटीज झाल्यानंतर सर वॉशरूमला सारखं जावं लागतं. ते प्रमाण कमी झाले. खूप सारे हे रिझल्ट मला ऐकायला भेटतात. सेकंड थिंग, जे चेहऱ्याची स्किन आहे ती पण ग्लो व्हायला लागली. केस जे गळतात त्याचं प्रमाण, म्हणजे हे लोकांचे रिव्ह्यू ऐकून त्यांच्या नातेवाईकात जे रिकमेंडेशन होते ना ते बेस्ट आहे सर. म्हणजे माउथ पब्लिसिटी किती व्हायला किती लागली. किती मशीन दिलेत मॅडम तुम्ही लोकांना? म्हणजे तुमच्या टीम मध्ये तुम्ही किती मशीन लोकांपर्यंत पोहोचवलेत? सर नियर अबाउट 79 झालेत माझ्या मशीन. व्हेरी नाईस. टाळ्या झाल्या पाहिजे मॅडमसाठी. तर चला नेक्स्ट पर्सनकडे कुणाला बोलायचे आहात? ओके, इथं राहुल हांडे सरासोबत बोलूया. तर नमस्ते. मी डॉक्टर राहुल हांडे बोलतोय. माझं कालच मशीन आलेलं आहे, अजून इन्स्टॉल झालं नाही. पण मी मशीन बसवण्याचा निर्णय घेण्याचं कारण म्हणजे माझ्या आजीला डायबिटीस होता आणि आजीला पायाला जखम झाली आणि त्याच्यातूनच आजीचा अंत झाला. मला 6 चुलते होते, त्याच्यातले 3-4 चुलत्यांना डायबिटीसमुळे डेथ झाला. एक चुलते कॅन्सरने एक्सपायर झाले आणि 2-3 चुलत भाऊ डायबिटीस आणि किडनीच्या आजाराने एक्सपायर झालेले आहेत. आता माझ्या वडिलांना डायबिटीस आहे गेले 26-27 वर्षापासून, पण ते नॉर्मल आहे. आणि राहुल सर, आज आज जर बघितलं तुम्ही एवढे आजार सांगितले म्हणून मशीन घेतले आणि तुम्हाला मग मशीन पैसे मॅनेज करायला होते पैसे की पैसे मॅनेज करावे लागले? पैसे अजिबात नव्हते. मी अक्षरशः गोल्ड लोन केलं आणि ते पण मी LICचं काम करत असताना मार्चची एवढी धावपळ होती. शेवटच्या दिवशी मी पैशाचं नियोजन केलं सर. वाव, व्हेरी नाईस. गोल्ड टाळ्या लोन झाल्या केलं. पाहिजे राहुल सरासाठी. रिअली प्राऊड ऑफ यू सर. अभिनंदन. त्यानंतर नेक्स्ट इथं नेक्स्ट हात करा वर. येस, बाळकृष्ण पाटील सरांना बोलायला देऊया आपण. येस, बाळकृष्ण सर, किती वय आहे तुमचं? 67. 67 वय. ओके 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 67 वय आहे तुमचं. माझं वय 67 होतं. का मशीन घेतलं सर तुम्ही? हा. तर बरेच मल्टिपल प्रॉब्लेम होते हेल्थचे. बीपी बरं. आहे, हा नंतर थायरॉइड आहे मला स्वतःला. हा. आणि घरात छोटा बच्चू आहे, मुलाला ऍसिडिटीचा प्रॉब्लेम आहे. हे अरे सगळे प्रॉब्लेम असताना आपण ते घेतलं पाहिजे हे मला कळलं. हा. खरं तर मी हे 4 वर्षापूर्वीच आयनायझर घ्यायला पाहिजे होतं. ओके, कारण म्हणजे माझे ऐकलं होतं. ऐकलं होतं नाही, त्यांनी मला हे केलं होतं, फोर्स केला होता. माझे एक मित्र आहेत, त्यांना हा. मी इकडे सनेजमध्ये आणलं. तर ते त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं मी रेडी झालो. पण आमच्या मंडळींना होत्या मिसेस, त्यांनी म्हणलं असं कुठं होते का पाण्याने, असं कुठं एवढे पैसे. त्यांनी त्यावेळेला त्याची किंमत साधारण 4.5 लाख रुपये होती. 4 वर्षापूर्वी. आणि 4 वर्षापूर्वी. हा. तर तेव्हा ते मी न घेतल्याचा तोटा असा झाला की माझी मिसेस कॅन्सरने गेली. ते 4 ओ. महिन्यापूर्वी, 4च महिन्याचा आजार झाला. तर आज ते असतं तर कदाचित ते घेतलं असतं तर फार बरं झालं असतं असं मला फिलिंग झालं. म्हणून मी ओके. यावेळेस अजिबात उशीर नाही केला, लगेच घेतलं. पाटील सर, मला तुम्हाला सांगायचंय, बघा आज जर बघितलं तर तुम्हाला 4 वर्षापूर्वी माहीत झालं आणि आज लोकांना वाटतं पाणी काय आहे. कारण की बघा, तुम्ही जर सोशल मीडियाला गेले ना तर तुम्ही कुठल्याही गोष्टीबद्दल लोक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोघांना पद्धत, देवाबद्दल असून द्या, औषधाबद्दल असून द्या, डॉक्टरबद्दल असून द्या, वकिलाबद्दल असून द्या, आपल्याबद्दल असून द्या, तुमच्याबद्दल असून द्या, पॉझिटिव्ह नकारात्मक चर्चा असतात. राईट और रॉंग? मग येस. ह्या Yes, yes. पाण्याबद्दल पण पॉझिटिव्ह निगेटिव्ह चर्चा असणार. ह्या जगात 2 लोक आहेत, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह लोक. तुम्ही जर डेमो पाहिला, इन्फॉर्मेशन ऐकली ना तर तुम्हाला पॉझिटिव्ह पण ऐकायला भेटतं, निगेटिव्ह पण ऐकायला भेटतं. तुम्ही तुमच्या मनालाच विचारा, माझ्या आयुष्यात काय काय टेन्शन आहे, मन सगळं टेन्शन दाखवतं. माझ्या आयुष्यात काय काय चांगलंय, मन दाखवत हे चांगलंय. तर ह्या जगामध्ये जेव्हा तुम्हाला निर्णय घ्यायचे असतात ना तर तुम्ही एक्सपर्ट लोक, कारण की निगेटिव्ह इन्फॉर्मेशन जेव्हा आपल्याकडे कलेक्ट करतो ना आपण, तेव्हा आपण आळशी होतो, शॉर्टकट सोपं डिसिजन घेतो. पण जेव्हा आपण पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशन घेतो ना, त्या पॉझिटिव्ह इन्फॉर्मेशनमुळं आपण टॉपचे डिसिजन घेऊ शकतो. ॲग्री? लक्षात सगळ्याला? Yes, अरे sir. जगामध्ये दोन्ही इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटतील. जर तुम्ही डेमो दाखवला, तुम्ही डेमो Yes, sir. पाहिला आणि डेमो तुम्ही जर बघत बसले, बघूया कोण कोण निगेटिव्ह घेते. मला एक अमेझॉनचं प्रोडक्ट दाखवा ज्याच्यात सगळे पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत तुम्हाला. कुठली एक गाडी दाखवा त्याला पॉझिटिव्ह रिव्ह्यू आहेत तुम्हाला. मला एकच वाटतं, जर 10 मला एखादी गोष्ट वाटली अपडेटेड आहे ती गरजेची आहे आणि मला 100 रिव्ह्यू मध्ये मला जर 35 रिव्ह्यू निगेटिव्ह भेटले, 40 रिव्ह्यू निगेटिव्ह भेटले, 49 जरी रिव्ह्यू निगेटिव्ह भेटले तर मी बिलीप 51 वर करणार. बाय राईट और रॉंग? येस. Right.
तर मग बऱ्याच वेळा लोक काय करतात माहितीये का, कधी कधी रॉंग इन्फॉर्मेशनमुळं असं वाटतं कशाला पैसे वाचू पैसे वाचू पैसे वाचू. अरे पण तुम्ही डायबिटीस खातात का, कॅन्सर खाऊ राहिले का, बीपी खाऊ राहिले का? अरे मग हॉस्पिटल लोक मस्त पैकी डायरेक्ट मेनू कार्ड सारखे बिल ऍड करतात, माहिती ना तुम्हाला सगळ्यांना. आज येस. बघा ना, सराचं 67 वर्ष वय आहे, मिसेस डेथ झालीये. मग हा विषय आहे किती, काय करायचं त्या 2-4 एकरचं, काय करायचं त्या 4-5 कोटी रुपयाचं, काय करायचं त्या 10-20 तोळे सोन्याचं. जर घालायलाच नसल तर काय करायचं. म्हणून मला असं वाटतं ह्या मशीनची फार गरज आहे. सर अभिनंदन पाटील सर. आणि मला वाटतं जसं तुम्ही बसवलं तसंच तुम्ही पण लोकांना हे समजवलं पाहिजे. कारण की लहान बाळासारखे असतात लोक. तुमचं बाळ पण एबीसीडी लगेच शिकलं नाही, खायचं लगेच शिकलं नाही. मग हा प्रोडक्ट लोकांना सांगितलं तर आहे ना पटत नाही, पण पटून द्यावा लागतो. कारण की जसं लहान बाळ डॉक्टरकडे यायला तयार नसतं, शाळेत जायला तयार नसतं, तसंच काही लोक जेव्हा पहिल्यांदा इन्फॉर्मेशन ऐकतात ना, पॉझिटिव्ह होतात, निगेटिव्ह ऐकलं की निगेटिव्ह होतात. आणि शेवटी तुम्ही मशीन नाही बसवलं तरी तुम्हाला पाणी प्यायचंच आहे. विदाऊट पाणी तुम्ही राहू शकत नाही. राईट और रॉंग? येस. आणि मग तुमच्या घरात पाणी काय मोदी साहेब आणून देऊ राहिले का डायरेक्ट हिमालयातून? हा, पाईपलाईन येऊ राहिले. येऊन आपलं गव्हर्नमेंट एवढं खतरनाक आहे, गव्हर्नमेंटच्या शाळेत तुम्ही घालत नाहीत, गव्हर्नमेंटचं राशन वापरत नाहीत, आणि गव्हर्नमेंटच्या कॉर्पोरेशनच्या पाण्यावर तुमचा विश्वास आहे. वा 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 वा. सगळे टॉपचे गव्हर्नमेंटचे लोक हाय फाय मशीन घरात बसून पाणी घेऊ राहिलेत, प्रजेचा ज्यूस घेऊ राहिलेत. इकडे मतदानाच्या वेळेस 2,000 5,000च्या नोटा घेतात, गड्डे घेतात, आणि तुम्हाला पाणी प्युअर भेटणार आहे का? आणि मग इकडे गुगलला अगं हे असा रिव्ह्यू आहे, याचा तसा रिव्ह्यू आहे, बस बोंबलत. नको घेऊ मशीन. कोणाला कोणाला पटलं भाऊ माझं बोलणं, चायला सर राईट बोलू राहिले, टॉपिकवर बोलू राहिले. म्हणजे मला एकच कळतं यार, हुशारी कुठं दाखवावी. अरे कुठं तुझं ज्ञान दाखवावं. अरे तुझ्या घरी 7-8-10 लोक आहेत, तू एका गाडीचा ड्रायव्हर आहे. आज 2-2 4-4 मोबाईल घरात येत, परफ्यूम मारतो, डिओ मारतोय, एसी लावली उन्हामुळे घरात. आता म्हणतो का पहिल्या काळात हवा येत होती आंब्याची, खिडक्या उघड्या करून बसतो, फॅन लावली, एसी कूलर आणले बरं. मग पाण्याला का बरं? अरे गर्मीने काय मरणार आहे का आपण? पण पाण्याने मरणार एवढं मात्र गॅरंटी. येस ऑर नो? येस. येस. चलो, नेक्स्ट कोणला बोलायचंय? कोण हात वर करा, मला त्याला बोलायला मी चान्स देतो. चलो डांगे सर, आम्ही डांगे सराला चान्स देऊया. येस आम्ही सर, का घेतलं, काय गुड दिले गुड तुमचा? मॉर्निंग. गुड येस मॉर्निंग अशोक सर. येस. मशीन घेतलं ते आपला पहिला ज्यावेळी कॉल झाला तेव्हाच घेतलं होतं. ओके. आणि दुसरी गोष्ट जी नमूद करायची, पैसे होते का? जॉब चेंजच्या फेजमध्ये होतो, पैसे नव्हते, सॅलरी नव्हती अकाउंटमध्ये, पण पैसे ॲडजस्ट केले आणि मशीन घेतलं. 2 महिन्याचे रिझल्ट म्हणाल तर, एक तर बघा उन्हाळा चालू आहे, तुम्ही आत्ताच म्हटलात एसी वगैरे पब्लिक लावतं, राईट? माझ्या घरातही 1 टनचा चांगला एसी आहे. पण सर या वेळेचा डिफरन्स, आणि मी मुद्दामून सांगतो ही गोष्ट, मी अजूनही एसी ऑन केलेला नाहीये. पाण्याचा इफेक्ट बघा, फक्त 2 वर फॅन चालतो आणि माझा दिवस छान जातो. वा. मला घाम यायचं बंद झालंय, जे स्वेटिंग व्हायचा जो प्रॉब्लेम होता, बघा पाण्याचा इम्पॅक्ट किती असतो. आणि हे ऑब्झर्वेशनचं काम आहे, हे पूर्ण ऑब्झर्व करतो मी माझी बॉडी की कुठं कुठं चेंजेस होत आहेत. वा. तुम्ही म्हणलात की लोक निगेटिव्ह असतात, पॉझिटिव्ह असतात, रिव्ह्यूज देतात, आणि सगळ्यात पहिला जो येतो इश्यू सेटल व्हायला तो फॅमिली असते, की अरे तू नवीन काहीतरी आणलंयस मग कसं. घरात सगळे डॉक्टर आहेत, पण आता ते सगळे न चुकता फक्त आयोनायझरचंच पाणी पितात, बॉटलमध्ये भरून घेऊन जातात की बाबा आम्हाला हेच पाणी प्यायचंय. पहिलं त्यांचं ऑपिनियन काय होतं, पॉझिटिव्ह होतं की निगेटिव्ह होतं? मी निगेटिव्ह असं म्हणणार नाही, पण कुठली नवीन गोष्ट ऍडजस्ट व्हायला थोडासा वेळ लागतो ना, की बाबा ओके हे ओके ओके. का आणलंयस वगैरे असं विचारपूर्वक घ्या, बघा विचार काही. करून. पण मला वाटतं सर वर्थ इन्व्हेस्टिंग, आणि तुम्ही जसं म्हणलात तसं, की आपण जर का बाकीच्या गोष्टी नाही घेत आणि फक्त पाणी तिथनं घ्यायचा प्रयत्न करतोय, मला वाटतं सगळ्यांनी हे घ्यावं. आणि मे बी थोडंसं कोणाला वाटू शकतं, मी म्हणतोय कॉस्टली आहे. माझं म्हणणं सर अजिबात कॉस्टली नाहीये. आपण जर का आपली लाईफ एक्सपेक्टन्सी काढली, रोजचा माझं वर्षाचा खर्च किती आणि माझा लाईफचा खर्च किती, मला वाटतं हार्डली 4-5 रुपये पडेल ते दिवसाला. काहीच नाहीये ते, म्हणजे अजिबात 25 काही वर्षाचा नाही. विचार केला आणि 4-5 हा महिन्याची हा कॉस्ट काढली तर. ऍब्सोल्युटली काहीच नाहीये ना. 4-5 रुपये म्हणजे सर, आपण आता चहा आपल्याला 12 रुपयाच्या खाली मिळत नाही, तर 5 रुपयाचं कुठंच गेलं म्हणजे लाईफची किंमत आपलं एवढं 5 रुपयांमध्ये बसू शकते. आणि सगळ्यात वा. अप्रतिम रिझल्ट आहेत, अप्रतिम रिझल्ट. जसं मॅडम पण म्हणल्या, डायबेटिक्सचा इश्यू मला वाटतं तो पूर्णपणे बऱ्यापैकी फरक पडलाय. तुमच्या न्यूट्रिएंट लेवलला फरक पडलाय, त्याचे कॅल्क्युलेशन्स चांगले चाललेत.
स्किन टोन. माझ्या वा. डीपीला जाऊन बघितलं ना तर तिथं मी लिहिलं पण आहे, आय लव्ह मी. माझा हॅशटॅग आहे आता तो. कारण माझा स्किन टोन एवढा चेंज झालाय की आई वगैरे पण आता अप्रिशिएट करतात की अरे तू किती चेंज झाला. वजन त्याच्यावरती खूप परिणाम झालाय की तुमचं पाणी किती पिता, तुमचं पोट किती जड होतं. तर आपलं पाणी पिल्यावर पोट एकदम हलकं राहतं. किती एज त्याच्यामुळे आहे सर तुमचं? सर आता ऑलमोस्ट 48-49. इमॅजिन करा 48-49 मध्ये सराला यांच्या बॉडीमध्ये ऑलमोस्ट मला वाटतं 1-1.5 महिना झाले असतील सर पाणी पित असतील आणि हो. एवढे चेंजेस दिसू राहिलेत. आपल्या बॉडीमध्ये आपण 10-10, 20-20 वर्षापासून बॉडी घाण करून ठेवली आहे. लक्षात येत आहे का? हे जे साठवून ठेवलंय ना, हा, आणि हे ना निर्म्याने बिरम्याने तुमच्या भांडे घासायच्या साबणे निघणार नाही बरं का बाबड्या. कधी मध्ये एखादा ज्यूस बीस प्यायल्याने निघणार नाही. सगळ्यात महत्वाचं तुमची फास्टिंग, तुमची ड्रिंकिंग वॉटर आणि प्रॉपरली जर तुमची झोप ट्रेस तुम्ही राईट केला तर हे तुम्हाला क्लिअर करू शकतं. येस, थँक्यू सर. ग्रेट. चलो इथं ऐकूया आकांक्षा मॅडमला. सर गुड मॉर्निंग. येस मॅम. सर माझ्या आहे ना दोन्ही हातांवर नाईट आलेला होता बघा, इथं थोडासा दिसतोय, ओके. अजून थोडासा दिसतोय बघा. हा 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 तर ते नाईटी जे आहे ना सर, मी त्याला आपली कोणती क्रीमही वापरली नाही. मेडिकल मध्ये माझं मेडिकल आहे, त्याच्यातलंही कोणतं काही वापरलं नाही. आपले फक्त ब्युटी वॉटर जे आहे ना सर, हा. तर त्या ब्युटी वॉटरनी मी रोज वॉश करायची दोन्ही साईडने हात ना, सकाळ दुपार संध्याकाळ 3 टाइम. तर त्यांनी माझं ते जखम पूर्ण गेली, खाजव बंद झाली, जखम पण पूर्ण गेली आणि तो नाईटा पण दिसेनासा झालाय बघा, ह्या हाताला पण होता. अरे बापरे, काय कारण आहे मॅडम मशीन घेण्याचं? एखादा टर्निंग पॉईंट जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ऐकलं मशीन बद्दल, तर काय कारण होतं मशीन घेण्याचं? संगमनेर मध्ये इथं मीटिंग होती तुषार सरांची. हम्म. तुषार सरांची मीटिंग होती तेव्हा मी डेमो बघितले सर. मला तो घेऊशी वाटायचं, पण मग घरून जरा विरोध होता. ओ. तर बघा सर, तुमच्याशी माझे मिस्टर बोलले, त्यानंतर पण त्यांनी मला विरोध केला. हा. तुम्हाला म्हटले घेऊ, आणि त्यानंतर पण त्यांनी मला विरोध केला. मी त्यांना बोलले की तुमच्याकडून मी रुपया पण घेणार नाही, तुम्ही मला फक्त मशीन घेऊ द्या. आकांक्षा मॅडम, मला विरोध ते कोण कोण घ्यायचं करतं आहे. माहितीये का? विरोध कोण करतं? पहिलं तर आपलं मन करतं, दुसरं आपला परिवार करतो, तिसरं आपले परिवार समाजातले करतो. मित्र नातेवाईक ज्यांना सल्ले विचारतो ते करतात, आणि चौथं आपले गुगल करतं लोकांचे ऑपिनियन करतात. हे 5 लोकांच्या Yes, sir. विरोधामधून जो जातो ना, तो खरा जिंदगीमध्ये मोठे काम करू शकतो. मला तरी असं वाटतं. तर आज दीड महिने झाले मी मशीन घेतलं आणि मशीनचं पाणी पिते. जे मिस्टर मला विरोध करत होते ना सर, तर ते पण आज म्हणताय की तू मशीन घेतलं ते खूप चांगलं झालं. आता आणि मॅडम तुम्हाला असं तुझ्या वाटतच मशीनचे नसेल हे पैसे मशीन महाग आहे. आता तुम्हाला असं वाटत असेल नाही. यूज टू झालं, म्हणजे मोबाईल सारखं झालं आता, असं Yes, sir. वाटत असेल. येस सर, माझ्या सासूबाईंच्या ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता, तो पण गेला. आणि विशेष म्हणजे माझे मिस्टर आहे ना, त्यांच्या चेहऱ्याला असे थोडे खड्डे खड्डे होते. तर ते ब्युटी वॉटरने ते क्लीन करायचे ना चेहरा, त्यांना 3च दिवसात खूप छान रिझल्ट आला. म्हणजे आपलं आयोनायझरचं पाणी तुमच्या वरून स्किनचे प्रॉब्लेम सॉर्ट आउट करतंय, केसाचे करतंय, आणि आतून जेव्हा तुमच्या स्टमक मध्ये इंटेस्टाईन मध्ये जाईल ना, तिथून तुमच्या सगळ्या ऑर्गन पर्यंत पाणी तुम्हाला साफ करू शकतं. जे 10, 12, 15, 20 वर्षापासून बॉडी घाण करून ठेवली आहे, पुढल्या 90 दिवस 180 दिवसात तुमच्या सगळ्या परिवाराचं वॉशिंग करू शकतं आयोनायझरचं वॉटर. एवढी ताकद आहे, म्हणून तर आम्ही बोलू राहिलो. माझ्या जिंदगीत मी 15 वर्षात कधीच कुठल्या प्रोडक्टवर बोललो नाही. आम्ही मर्सिडीज घेतल्या, फार आम्ही ब्रँडेड कपडे वापरले, आयफोन वापरले, प्रोडक्ट पण विकले, पण मला वाटतंय माझ्या जिंदगीत मी वॉटर सोबत कॉम्प्रोमाइज नाही करणार. कारण की पाण्याशिवाय लोक जीवन नाही जगू शकत. बाकीचे आपल्या प्रोडक्ट शिवाय जगू शकतात, दुसरे प्रोडक्ट वापरू शकतात, पण पाण्यामध्ये कॉम्प्रोमाइज नाही करू शकत आपण. बरोबर ना? येस. कारण की 20 वर्ष झालेत आज केमिकलनी त्या तानाजी सर, पंजाबवरून राजस्थानला एक ट्रेन जाती, ट्रेन कॅन्सरची. येस. आणि आज आपल्या शेतीमध्ये 100 पैकी 99 शेतकरी फुल केमिकल वापरतात. तुमच्या घरात सगळे केमिकल येऊ राहिले, आणि फळं भाजीपाला तुम्ही आणतात आणि आपल्या महिन्यात लय खतरनाक असतात. पाण्यात टाकलं काढलं, कारण की लवकर पटापटा भरून द्यायचं असं त्यांना ह्याला. पण आता जेव्हापासून आमच्याकडे Yes, sir. आयोनायझर आलं ना, तसे भिजून ठेवलं आता अर्धा 1 तास ते फळं आणि ते भाजीपाला तो घेतो. आणि पहिले इथून मागे आम्ही लय केमिकल आणले होते धुवायला, पण ते होतच नव्हतं. पण आता घरामध्येच फुकटच पाणी आलंय रोज भिजू घाला, म्हणजे प्युअर खायला भेटन. आणि जेव्हा आपल्याला वाटतं की आपण प्युअर खाऊ राहिलोत ना, आपले विचार पण शुद्ध होतात, आणि मग विचाराचा परिणाम आपल्या बॉडीवर व्हायला लागतो. बरोबर आहे की त्याला जाणवतंय असं? येस सर. येस सर. येस सर, येस. चला. तर आणि मॅडम बघा, मॅडम आता ज्या बोलत हॅलो. होत्या आकांक्षा मॅडम, हम्म. यांचं स्वतःचं मेडिकल आहे आणि मॅडम सांगतात मी मेडिकल मधले प्रोडक्ट नाही वापरले, आणि काही लोक म्हणतात नाही आम्ही मेडिकल मधले प्रोडक्ट आणून बरे होतो. वा 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 वा. चलो, ग्रेट तर ग्रेट. बघा, नाही का माझा आवाजाचा पण प्रॉब्लेम होता.
हम्म. तर आता मी काही खाल्लं म्हणजे मग थंड खा, तेलकट वगैरे काही खा, आपल्या पाण्यामुळे माझ्या आवाजाला पण काही प्रॉब्लेम येत नाहीये सर. अरे आपल्याला मॅडम आता इथून पुढे त्याने सर काय होणार आहे माहितीये का? तुम्हाला तुम्हाला काय रिझल्ट येऊ राहिलेत ना, हे 2-2, 4-4, 5-5 महिने कळणार, असं नाही कळणार. ऑलरेडी लई काम होऊ राहिलंय ऑलरेडी बॉडीमध्ये, म्हणजे लई क्लिनिंग चालली आहे. पण हे आठवत नसतं ना, ऑब्झर्वेशन नसतं. जसं डांगे सरने सांगितलं, मला एसीची गरज नाही लागू राहिली आता, कारण की बॉडी ऑलरेडी आतून तुमची बॉडी कुलिंग होऊ राहिली पाण्यामुळे, राईट वॉटरमुळं. कारण की पाण्यामध्ये जे इलेक्ट्रोलायझेशन आयोनाइज केलं जातं, ती प्रोसेस फार हायर लेवलला आहे, ती प्रूव्हन टेक्नॉलॉजी आहे. जर प्युअर वॉटर तुमच्या बॉडीत जाऊ राहिलंय, तर तुमची बॉडी प्रॉपरली सगळ्या गोष्टीला रिस्पॉन्ड करणार. राईट. नेक्स्ट पर्सनला इथं संदीप सरांना ऐकू आपण. संदीप उकिरडे. येस संदीप सर, का घेतलं मशीन? मी आपल्या याला क्वालिटी सर्कलला डेमो पाहिला हा आणि मला एक वाक्य असं म्हणजे माझ्या मनात बसलं की या मशीनची गरज म्हणजे श्रीमंत लोकांना नाही, पहिली गरिबांना गरज आहे याची. हा, श्रीमंताकडे पैसे पण आहेत, मेडिक्लेम पण आहेत, गरीबाचा लय प्रॉब्लेम आहे. हे शब्द एकदा आपली परिस्थिती नाही घ्यायची मला माहिती होती, म्हणून मी काम करतोय ना 24 तास करायचं आणि ते पैसे मॅनेज केले मी आणि मशीन घेतलं. माझी आई आहे, आईला वर्षभर आलं नाही का वॉशरूमचा त्रास होता, रात्रीचं उठून जायला लागायचं 2-2 वेळा. इथं बसलेली आहे, तर आता एक 20-25 दिवस झाले पाणी पितीये आणि तिचा त्रास आता एक 5 दिवस झाले कमी झाले. तुमच्यासारखा मुलगा सगळ्या आयांना बापांना भेटावा. तुमच्यासारखा मुलगा जो आईची काळजी घेऊ राहिला. ग्रेट, छान. पैसे होते का संदीप सर घ्यायला? अजिबात नव्हते. आज माझ्यावर 6 लाख रुपये कर्ज आहे सर. अरे किती बघा, किती टाळ्या वाजल्या पाहिजे अरे ह्या डिसिजनला. रिअली प्राऊड ऑफ यू, रिअली प्राऊड ऑफ. सुंदर. 6 लाखाचं कर्ज होतं तरी आईसाठी हे घेतलं. मग याला तर डिसिजन म्हणतात. पण काही लोक आहे ना, ताना सर लय खतरनाक असतात. लय एवढे विचार करतात ना, आणि विचार करू करू जिंदगीत जगायचं सोडून वाया घालतात. आणि लय विचार करणाऱ्या लोकांचे ना लय लॉस होतात. रॉंग ठिकाणी डिसिजन घेतात आणि लॉस होतात. आणि कधी कधी त्यांचे डिसिजन रॉंग झाले असतात ना, म्हणून आता राईट डिसिजन घ्यायला पण त्यांना टेन्शन येतं. तर मला वाटतं हे डिसिजन पुढल्या 25-30 वर्षासाठी असन, ते पण एकट्यासाठी नाही, तुमच्या घरातल्या पूर्ण परिवारासाठी असन. समजतंय का? राईट सर. चला नेक्स्ट पर्सनकडे जाऊया आपण. इथं दीपेश सर. दीपेश सर, काय कारण होतं एक पॉइंट मशीन घेण्याचं, आणि काय तुम्ही फील करताय, किंवा पैसे होते का घेण्यासाठी? नाही सर, पैसे नव्हते. ऑलरेडी माझ्या 35 लाखाचं कर्ज आहे सर. 35 लाखाचं? म्हणून मी मशीन घेतलं. हो सर. आणि इश्यू काय होता? इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम होता सर. ओ ग्रेट. म्हणजे ऑलरेडी 35 लाखाचं कर्ज आहे, पैसे नव्हते. मग पैसे काय केले सर? आणखीन कर्ज काढलं का? तर हो सर, सासरच्यांना सांगितलं की तुम्ही पत्नीचं गोल्ड लोन करा आणि ते पैसे ट्रान्सफर केले सर इकडे. आता सध्या मी दिल्लीला आहे सर. हा, कारण की मी डेमो पाहिला आणि सर म्हणून निर्णय घेतला पटकन. प्राऊड ऑफ यू सर, प्राऊड ऑफ यू. आणि आता जर डेमो पाहून निर्णय घेतलेत ना, तर आता लोकांच्या घरी जसं मी बघा मी पोहोच करू राहिलोय ना, तसं तुम्हाला पण हे मशीन लोकांच्या घरात पोहोचवणं गरजेचं आहे. काय वाटतं? येस सर. चला नेक्स्ट पर्सनकडे जाऊया आपण. इथं कोण दिसतंय मला? मनीषा मॅडम दिसतात इथं. येस मनीषा मॅडम बोला. यस, नमस्ते सर. मी अकोल्यावरून बिझनेस ब्लॉग करते सर. आम्ही मशीन घेतली 1 महिना झाला. म्हणजे आमच्या घरामध्ये खूप हेल्थ इश्यू होते. तर मुलगा इकडे आजारी पडायचा आणि मी आपले सगळे प्रोडक्ट घेत होते सर. पण माझ्या मांडीमध्ये अचानक मुंग्या यायच्या आणि मिस्टरांना हाच त्रास होता सर. पाणी घेतल्यानंतर दोघांचाही हा त्रास 1-2 दिवसामध्येच कमी झाला डायरेक्ट. अरे बापरे. हो. आणि सासरे आहेत सर माझे, त्यांना पॅरलिस झालेला आहे. 6-10 वर्षापूर्वी पॅरलिस अटॅक येऊन गेलाय. तर त्यांना ना खूप खोकला यायचा सारखा, इतका जबरदस्त खोकला यायचा रात्रभर. आम्ही सगळे जागे घ्यायचो त्या खोकल्याने. तो खोकला पण बंद झाला पाणी चालू केल्यानंतर. काय म्हणताय? हो. अरे बापरे. मॅडम मनीषा मॅडम, पैसे होते का घेण्यासाठी मशीन? सर मी शेतात कामाला जाते रोज आणि आपला बिझनेस पण करते सनेजचा. किती रुपये रोजाने कामाला जातात शेतामध्ये? सर आता आमच्याकडे 300 रुपये रोज मजुरीने काम असतं शेतामध्ये. लक्ष द्या, शेतामध्ये जाऊन 300 रुपये रोजाने काम करतायत आणि आयोनायझर बसवलाय आणि फील करू राहिल्यात. मग मला वाटतं काही लोक फक्त दिखाव्याला श्रीमंत आहेत बरं का.
मी चांगल्या चांगल्या कपड्यात गरीब लोक बघितलेत आणि फाटक्या तुटक्या कपड्यात फाटक्या तुटक्या घरात श्रीमंत लोक बघितले. तुम्ही बघितलेत का असे लोक? येस सर. सर सलाम आहे अशा लोकांना, रिअली सलाम आहे बॉस. चलो गुड. नेक्स्ट. सर पण मला एक म्हणायचंय, मॅडमने एक सांगितलं की त्यांच्या सासऱ्यांना पॅरालिसिस झाला. सर दवाखान्यात डॉक्टर थांबत नाहीत, ऐकत नाहीत परिस्थिती, त्यावेळेस पैसेच मागतात. तर ते डिपॉझिट जमा करा आणि नंतर तुम्ही काय करायचं ते आम्ही तुमच्या पेशंटला हात लावू. ही रियालिटी आहे. आपल्या लोकांना आहे ना हेल्मेट घालायला वेळ नाहीये. ते म्हणतात आमचं टंगडं बिंगडं मोडलं, रक्त व्हायला लागलं ना, मग आम्ही लोकांना भीक मागू, कर्ज बिर्ज करू, मग आम्ही नीट करू. लोक लय खतरनाक आहेत. पण आपण पण खतरनाक व्हायचं, आपण पण समजवायचंच आहे. काय त्यांना मशीन विकून काय आपल्या घरी दिवाळी नाही होणार. पण आपलं एक काम आहे, आपलं एक कर्तव्य लोकांची सेवा करायची. येते का लक्षात? येस सर. मी तर नाही थांबणार बाबा, थांबणारच नाही आपण. येस अर्जुन सर. नमस्कार सर. येस. ज्यावेळेस लॉन्च झालं मशीन, त्यावेळेस मी मिसेसला बोललो का अरे एवढं महागाचं मशीन कोणी घेईल का? तर मी तुझ्या सरांचे जे संगमनेरला सीओ बघितला आणि त्याच्यामध्ये ते रिझल्ट बघितले आणि मशीन घेण्यास मी प्रवृत्त झालो. तर मला घेताना थोडासा त्रास झाला. असं वाटलं की एवढं महाग घेऊन खरोखर त्याचे रिझल्ट आहे का, चांगला आहे का? तर सर मला खरोखर युरिक ऍसिडचा त्रास होता. तर युरिक ऍसिडचा त्रास असा होता की मी रात्रीतून 2 ते 3 वेळेस उठावंच लागायचं मला, किंवा कधी 4 वेळेस उठावं लागायचं. झोप अशी पाहिजे अशी येत नव्हती. तर मला युरिक ऍसिडचा एवढा छान रिझल्ट होता. तर एकदम सुंदर असा मला आता रात्रीचं उठावं पण लागत नाही. सांगायचं सर, माझं स्किन पण चेंज झाली बरं का. आमच्या मिसेसची पण स्किन आणि एकदम असं वाटतं का हे लाईफच वेगळं आहे. म्हणजे पाणी एवढं जर बदलत असेल तर किती सुंदर जीवन आहे आपलं. असं याच्यावर मला थोडंसं लई प्राऊड झालो मी. असं पाणी फुकट आहे ना सर, म्हणून त्याची व्हॅल्यू नाहीये. लोकांना प्रॉब्लेम आहे. पण एवढं पाणी आपण घाण केलंय ना मागच्या 20-25 वर्षात. पाणी येताना मस्त प्युअर पाणी येऊ राहिले आपल्याला. पण आज पृथ्वीवर आल्यावर किंवा ते केमिकलमुळं आपल्यापर्यंत घरामध्ये ज्या टाक्या, नळ, पाईपलाईन कुडून कुडून कसं कसं पाणी येऊ राहिलं ना, परंतु तुम्ही विचारच करू शकत नाहीयेत. म्हणून मला असं वाटतं त्या पाण्याला हेल्दी करून पिण्याची फार गरज आहे. आणि माझं टार्गेट आहे सर, ह्या एका वर्षात 1 लाख लोकांच्या घरचं पाणी मी बदलणार, हे मी टार्गेट घेतलेलं आहे. आणि देवाला पण बुद्धी मागितलेली आहे, देवा बुद्धी द्या की मी या लोकांपर्यंत पाणी तरी चांगलं पोहोचूया. येस. डिपार्टमेंटची मीटिंग होती सर. तर मला माझे मित्र वगैरे आमच्या डिपार्टमेंटला MSV मध्ये नगरला मीटिंग होती. मला म्हणे असं काय चेंज केलं, तुमचं सगळा लुक बदलला, काय झालंय? मी त्यांना बरंच बोललो. तर मला म्हणे आम्हाला त्याचं ते पाठवा रिझल्ट वगैरे. मी आपल्या पाठीमागाची मीटिंग झाली 2 ते 3 घंटे. मग त्याचे रिझल्ट वगैरे बरेच जणांचे पाठवले. बरेच जणांचा रिप्लाय येऊ राहिला सर आम्हाला पण घ्यायचंय बस. अर्जुन सर, 1 वर्षानंतर हे मशीन जसं लोक मोबाईल वगैरे घेतात ना, कपडे बिपडे घेतात ना, टीव्ही बिव्या फ्रीज घेतात ना, असे लोक घ्यायला जाणार आहेत. घ्यायलाच लागणार आहे लोकांना मशीन. कारण की एक काळ 15 वर्षापूर्वी मोबाईल लोकांकडे, तुरळक लोकांकडे मोबाईल होते, तुरळक लोकांकडे. आज घराघरात आहेत. कुठलीही गोष्ट नवीन येताना ना लोकांना डाऊट येत असतो, लोक निर्णय घेत नाही. पण जे लोक निर्णय घेऊन पुढे जातात ना, ते ऑपोजिटचा फायदा पण घेतात. ते लीडर बनतात, ते लीड करतात, त्या संधीचा बेनिफिट घेतात. आज बघा ना, मशीन जर तुम्ही घेतलं तर तुमचं मशीन, जर पैसा हा प्रॉब्लेम असेल तर तुमचे मशीन पुढे 10-20 लोकांना, 30 लोकांना मशीन जर तुम्ही रिकमेंड केलं, तुमचं मशीन फ्री होत आहे ना. पण काही लोक घेत पण नाहीत, रिकमेंड पण नाही करत. आणि मग काय होणार? शेवटी कॉम्प्लिकेशनचा सामना करावा लागणार. आपल्याकडे असे लोक येतात ताना सर की त्यांनी मशीन घेतले आणि आज त्यांचे मशीन फ्री पण झाले. मला वाटते त्यांनी मशीन एक घेतलं, खाली 50-60 मशीन विकले आणि कमीत कमी 5-6 मशीनचे पैसे जनरेट पण झाले त्यांना. आणि काही लोक अजून टेन्शन मध्ये येतं, घेऊ का नको. भरपूर केसेस आहेत सर आपल्याकडे अशा. चला, ओ नाईस. चलो, इथं राणी मॅडमला बोलायला देऊ आपण. नमस्कार सर, मी मुंबईवरून बोलते, राणी मासाळ. मी हा मिशन घेण्याचं एकच कारण सर की मी स्वतः हा प्रॉब्लेम फेस केलाय. माझ्या घरामध्ये आईच्या 2 किडन्या खराब झाल्या होत्या आणि ती माझ्याकडेच होती. आणि हॉस्पिटलचा जो खर्च देऊन पण जी मी आज तिला वाचू शकले नाही. 6 महिने झाला आज तिला. तर घेण्याचं कारण एक होतं हेल्थ इश्यू, आणि माझ्या कुटुंबाला माझी हेल्थ चांगली सांभाळायची होती. आज माझ्या मुलांचा बी हेल्थचा इश्यू होता, माझा पण पर्सनल इश्यू होता सर. आज 15 दिवस झालं मशीन आपण लावलेली. तर लावल्यापासून रिझल्ट तुम्हाला मी सांगेल सर. माझ्या मुलांना पित्ताचा प्रॉब्लेम होता, हॉस्टेलमध्ये राहत होता आतापर्यंत तो. तर पित्ताचा प्रॉब्लेम म्हणजे असा होता की जर त्याला फोड्या आल्या ना तर अशा पूर्णपणे लाल लाल फोड्या येत होत्या आणि खाज येत होती खूपच. 15 दिवस झाला सर ती प्रॉब्लेम माझा सॉल्व्ह झालाय. आणि माझा प्रॉब्लेम एक होता की माझं पोटच साफ होत नव्हतं. म्हणजे आपण प्रोडक्ट तर घेत होतं
हा. पण म्हणतो ना आपण कधी ट्रॅव्हलिंग मध्ये बाहेर असतो तर लेट आलो घरी तर ते मिस होत होतं कधी कधी. हम्म. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम माझा कधी मधी होत नव्हता सॉल्व्ह. तर आज पाणी मी कंटिन्यू सर 15 दिवस झाले पिते. एवढं पोट साफ भारी होते ना सर, असं वाटतं की म्हणजे किती काही जरी खाल्लं तरी शेवटी पोट साफ असेल की सगळं जगदुनिया जिंकलो म्हणजे असं हो, वाटतं. पोट साफ नाही झालं तर सगळं लक्ष तुमच्या पोटावर असतं ना. कंटिन्यू लक्ष येस तिकडे सर. जातं माणसाचं. सोपं नाही ना गोष्ट. तुम्ही जे खाताय ते डायजेशनच नाही झालं तर मग बॉडीचे सगळे प्रॉब्लेमेशन चालू होणार. तुमच्या घरात लई मशीन आहेत पण लाईटच नाही मशीन तर मला वाटतं ते कुठलेच मशीन चालणार नाहीयेत. बरोबर ना? येस. खूप छान रिझल्ट दोघांना भेटले सर, आम्हा दोघांना. छान आणि छान. राहिला प्रश्न पैशाचा सर, पैसे माझ्याकडे 1 रुपया नव्हता. जसं आता सगळ्यांनी सांगितलं की कर्ज किती होतं, माझ्यावर पण सर आज 19 लाख रुपयाचा कर्ज आहे. आणि ह्या मशीनच्या अगोदर माझ्याकडे ईव्ही बाईक आपण घेतलेली. ईव्ही बाईकचं एवढं फील भारी ना सर, अफलातून असं वाटतंय ना सगळ्या बाईक बाजूला आपली ईव्ही बाईक. खरंच सुंदर बाईक आहे आपली ईव्ही बाईक पण. हा. आणि त्याचं कर्ज फिटायच्या अगोदरच मशीन लगेच मी घेतली. म्हणजे पैसे 1 रुपया नव्हता सर, ऍडजस्ट केली ह्याच्याकडून त्याच्याकडून 50-50 हजार रुपये 20,000 रुपये घेऊन आणि आपली मशीन घेतली. खूप सुंदर रिझल्ट आणि खूप छान वाटतंय मला सर. छान 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 छान. प्राऊड ऑफ यू. गबाले सरांना बोलायला देतो 1 मिनिट. गबाले सर. थँक्यू सर, थँक्यू. नमस्कार, मी नंदराज गपाले, असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आहे. आणि निश्चित सर, मी आयुर्वेदरचं मशीनचे डेमो बघितले. मला असं वाटतं की मी खूप लकी आणि भाग्यवान आहे. हेल्थ इंडस्ट्रीमध्ये आले, पोलीस अधिकारी असताना मला जो हेल्थ इंडस्ट्री भेटली, माझं निश्चित परमेश्वराचे धन्यवाद. मी ज्या दिवशी डेमो बघितले सर, त्या दिवसापासून मी ऑफिसवरनं पाणी आणतो पहिले 4 दिवस. आणि ज्या दिवशी मशीन मी घरी बसवलं त्या दिवसापासून आतापर्यंत एकदा पण सर मी बाहेर पाणी पिलो नाही. म्हणजे कसं डिगीत घेऊनच फिरता का पाणी तुमचं बरेच? माझ्याकडे 10 लिटरचं कॅन आहे. अरे बापरे. मी कुठं पण जाऊ दे. म्हणजे परवा दिवशी आपलं फंक्शन होतं, तिथं पण गेलो, सविता मॅडम पण पाणी पित होतं. मॅडम बिस्लरीचं पाणी प्यायला तर मॅडम काय आलं पाहिजे गबाळे सरांसाठी? याला म्हणतात माणूस. वाव, रिअली प्राऊड ऑफ यू. याला असं नेतृत्व केलं पाहिजे माणसासाठी, डोकं लावून. काय वाटतं? येस. घरातनं बाहेर पडताना सर मी 12-13 लिटर पाणी घेऊन पडतो. कारण सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना, मी पोलीस खात्यामध्ये असताना मी पोलिसांचे तर हेल्थ इश्यू पाहिलेच, मी नातेवाईकांचे घेतले हेल्थ इश्यू पाहिले, माझ्या घरातले हेल्थ इश्यू पाहिले. आणि मला एक कळलं की इथून पुढच्या काळात, जसं मी नेहमी सांगतो, कोरोना आला नाही आणला गेलाय. कारण जसं बघितलं ना तर चीनला लोकसंख्या जास्त होती, ती कमी करायची होती. आपण आता चीनला पाठीमागे टाकून आपण पुढे गेलोय. तसं येणाऱ्या काळामध्ये आता इंडियामध्ये जर लोकसंख्या वाढली आहे तर डेफिनेटली पाण्यापासून सगळ्यात जास्त 80% तर आजार हे पाण्यापासूनच होतात. आणि शहरात 70% पाणी जर विष पितोय आपण, तर 100% प्रत्येक व्यक्तीला कॅन्सर होणार आहे. कॅन्सर असेल, वेगवेगळे आजार असतील. त्यामुळे मी प्रत्येक व्यक्तीला सांगतोय की यस, बाकी काय करू नका, पण आयुर्वेदर हे प्रत्येक व्यक्तीनं घेतलं पाहिजे. मी 10 लिटर पाणी घेऊन जातोय. अनोळखी व्यक्ती जरी असेल, बिस्लरीतलं पाणी प्यायला तरी त्यांना सांगतो बिस्लरीतलं पाणी पिऊ नका. तुळशीचा ड्रॉपचा डेमो दाखवतो आणि आपल्या पाण्याचा डेमो दाखवतो आणि त्यांना सांगतो की हे पाणी वापरायचं आहे, हे पाणी घ्यायचं आहे. सर मी बघितलं 4 वर्षाच्या मुलाला कॅन्सर झालेला, 1 कोटी खर्च बघितलाय. माझाच एक मित्र 3 वर्षापूर्वी मी सनेज सांगितलं, त्यांनी सनेजला स्टार्ट केलं नाही, आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, 15 लाख रुपये खर्च सांगितलाय. आणि येणारा काळ जर बघितलं ना, हे हेल्थ इश्यू इतके भयानक वाढणार आहेत ना, तर मी खरंच नक्की आणि भाग्यवान आहे की मला हे आपल्यासारखं गुरु भेटले, मार्गदर्शन भेटलं आणि ह्या सगळ्या गोष्टी भेटल्या. निश्चित सर मी आता खूप हॅप्पी आहे. घरात मी आता माझ्या 17 महिन्याची मुलगी आहे. ज्या दिवसापासून आयुर्वेदर घरात बसवलं तेव्हापासून मी माझ्या मुलीच्या ज्या काही टॅबलेट्स होत्या, बाकीच्या गोष्टी म्हणल्या सगळं बंद करून टाकायच्या. आता याची काही गरजच नाही. मुलीला कंटिन्यू सगळ्यात जास्त पाणी पाजणं असेल, बाकीच्या गोष्टी असेल ते चालू आहे. घरातली फॅमिली खुश आहेत, सगळे खुश आहेत. आणि मी सर जिथं जिथं जातो ना, म्हणजे आपण जसं म्हणतो की आरो बसवलेत लोकांनी. मी काल परवा दिवशी सासूरवाडीला गेलो, सासूरवाडीला आरो होतं आणि मी आरोचा TDS आरोचा पीएच चेक केला. ऍक्च्युअली विहिरीचं पाणी त्याचा पीएच चांगला, पण आरोचा पीएच हा जर बघितला त्यापेक्षा खराब आहे. म्हणजे आरोवाल्यांनी लिटरली फसवायला सुरुवात केली. तसं येणाऱ्या काळात ह्या लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचणार आहेत आणि ते आपण पोहोचवण्याचं काम करणार आहोत. थँक्यू सर. मार्केटमध्ये अशी काही लॉबी येतात, तेच आजार आणतात आणि तेच सोल्युशन आणतात. काही लोकांना जर तुम्हाला एकदाच बरं करून टाकलं तर नंतर धंदे चालतील कशी? सांगा मला, सांगा चालतील कसं काय? मग कधी कधी लोकांना जर वाटलं एकदा एखादं औषध बनवून याला नीट करून टाकलं तर 100 भेटतील, पण याला कंटिन्यू जर बिजी ठेवलं तर हजारो भेटणार असतील, तर एकदा बरं का करतील लोक? सांगा तुम्हाला. बिलकुल सर. आणि कोणते डॉक्टर लोक तुम्हाला सांगतात न्यूट्रिशनचं नॉलेज? फक्त सांगतात हलकं खा बरं का, डाळ खा बरं का, थोडं थोडं खा. अरे आपण 1-1 तास हेल्थ अवेअरनेसवर, न्यूट्रिशनवर बोलू राहिलो आपण, राईट और रॉंग? येस सर. लोक 5 मिनिटं डॉक्टर पेशंट लाईनला असतात. म्हणजे खरं प्युअर नॉलेज द्यायला पाहिजे झोपेबद्दल, स्ट्रेस रिलीफबद्दल, एक्सरसाइजबद्दल, आहारामधल्या कॅलरीज, प्रोटीनबद्दल, फॅट्सबद्दल. याच्याबद्दल कोण देऊ राहिले इन्फॉर्मेशन? आपण देऊ राहिलो आणि आपण देणार इथून पुढल्या काळात लोकांना इन्फॉर्मेशन.
सगळ्यात जास्त लोक दुःख भोगतात याला एकच कारण आहे, लोकांकडे अज्ञान आहे. जिथं अंधार असतो तिथं समजायचं प्रकाश नाहीये, आणि जिथं प्रकाश असतो तिथं अंधार नसतो. अज्ञानच तुमच्या शरीराचे प्रॉब्लेम आहेत, तुमच्या मानसिकतेचे प्रॉब्लेम आहेत, नातेसंबंधातले प्रॉब्लेम आहेत, करिअरमधले प्रॉब्लेम आहेत. जर तुमच्या आयुष्यात दुःख आहे तर अज्ञानामुळं, आणि सुख आहे तर अज्ञानामुळं. आणि जर तुम्हाला इन्फॉर्मेशन नाहीये तर इन्फॉर्मेशन नाहीये म्हणून तर काही लोक एज्युकेशन घेऊ नाही शकले, परफॉर्मन्स करत नाही, ग्रोथ होत नाही. ज्यांच्याकडे चांगली इन्फॉर्मेशन त्यांना करोडोचे पॅकेज आहेत. ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन नाही म्हणजे एज्युकेशन नाही घेतलं ते आज स्ट्रगल करतात. 10-10 तास काम करून महिन्याला 15-20-30 हजार रुपये कमवतात. आणि काही लोक महिनाभर कामं करत नाहीत, लाखो करोड रुपये कमवतात. व्हाय? बिकॉज ऑफ काही लोकांकडे टन्नी इन्फॉर्मेशन आहे पण ती काही कामाची नाहीये. काही लोकांकडे फार थोडी इन्फॉर्मेशन आहे पण ती कामाची आहे, आणि ते लोक जिंकून जातात. बरोबर ना? एखादा शेअर आहे जो 1 रुपयाला आहे, आणि तुम्हाला कळलं की पुढच्या 3 महिन्यात तो शेअर 1 लाखाला जाणार, आणि इन्फॉर्मेशन ज्याच्याकडे आहे त्या पहिल्या 100 लोकांनी ते घेतल्यानंतर खाली 1 कोटी लोकांनी घेतले तर मोठं कोण होणार सांगा मला? येस. मग इन्फॉर्मेशन तुम्हाला मोठी करते, इन्फॉर्मेशन तुमचे पैसे बचत करू शकते. मग आयोनायझरची इन्फॉर्मेशन भगवंतानी पहिली तुम्हाला दिली आहे. भगवंत मंदिर, मस्जिद, चर्च, मंदिरातून, गुरुद्वारातून येणार नाही सांगायला, किंवा देवी बिवी निघणार नाही किती पण काही करा. जर पुण्यकर्म केलेत तर इन्फॉर्मेशन आली तर ते इन्फॉर्मेशन घेऊन त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. राईट ऑर रॉंग? येस सर. भगवंत बी देतात, रोप झाडं देत नाही, तर बी लावायचं असतं आपल्याला, आणि बी सगळ्या प्रकारचे आहेत. आणि मग जर तुम्हाला असं वाटतं की तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन वारंवार येऊ राहिली आहे, आणि जो रोज मी ताने सर काही लोक म्हणतात जेव्हा पाणी डेमो बघितला ना सर तिथून पुढे भीतीच वाटती. म्हणजे मशीन तर बुक केलंय पण मशीन वेटिंगला होतं, तर तिथून आम्ही पाणी प्यायचं टेन्शन वाटत होतं. म्हणजे बिस्लरी पण खराब, घरातलं पण खराब, मग प्यायचं काय? तर म्हणले चला मशीन गरजेचं आहे आपल्याला. राईट सर. चलो त्यानंतर सर एक गोष्ट सांगायची. परवा दिवशी मी आपल्या उज्ज्वल निकम साहेबांबरोबर होतो. तर ऍक्च्युली जर बघितलं तर उज्ज्वल निकम साहेब त्यांचा पण हेल्थ इश्यू होता, आणि ते गाडीमध्ये पाठीमागे बसले होते आणि ते बिस्लरी मधलं पाणी पित होते. तर मी सरांची परमिशन घेतली, मग सर एक बोलू का, तुम्ही जे पाणी पिताय ना तर हे अत्यंत धोकादायक आहे. म्हणलं कसं काय? तर मी त्यांना सांगितलं की हे बिस्लरीतलं पाणी, ह्याच्यामुळे कॅन्सर वाढत चाललेत आणि ह्याच्यामुळे हेल्थ इश्यू. म्हणले मी 2-3 दिवसापासून आजारी आहे. मग त्यांना सांगितलं की सर मी आयोनायझरचं त्यांना सांगितलं आयोनायझर बाबत की सर मी आता गाडीतच पाण्याची बाटली पण गाडीतच घेऊन पडतो. सर म्हणलं हे आयोनायझरचं पाणी आहे आणि हे पाणी मी पितोय सध्या, ह्याबाबतची मी माहिती तुम्हाला शेअर करतो. मग त्यांच्या फॅमिलीतले जे व्यक्ती आहेत हेल्थ मध्ये बघतात त्यांना ती माहिती मी शेअर केली, आणि ते पण तयार झालेले आहेत. ऑलरेडी जर बघितलं 15 कोटीच्या घरात ते राहतात आता सध्या, पण त्यांना हेल्थ इश्यू आता पण आहे. आणि प्रत्येक व्यक्ती, मग तो किती पण व्यक्ती मला कमवणार सांगा बघ, 15 कोटीची घर आहे पण त्यांना इन्फॉर्मेशन नाही. आता लेटेस्ट इन्फॉर्मेशन आहे ना, मग लेटेस्ट इन्फॉर्मेशन जर भगवंतानी तुमच्याकडे दिली आहे तर त्या इन्फॉर्मेशन बाबत तुम्ही श्रीमंत पण होऊ शकतात. मग नंतर मग देवालाच ब्लेम करणार, देवा मला गरीबच का ठेवलं, मला गरीबच का ठेवलं. अरे संधी आली ना बाबा हातांना, घ्या ना कॅच करून. पावसा ना 1000-2000 लोकांच्या घरी मशीन कमवणार ना 2-3 करोड रुपये. तुम्ही कोण रोखलं तुम्हाला? धीरूभाई अंबानी म्हणतात सोचो तो सबसे बड़ा सोचो लेकिन सबसे पहले सोचो क्योंकि सोच किसी की कॉपीराइट नहीं है. समझ में आया? जो पहला सोचेगा, इन्फॉर्मेशन पास करेगा, लोगों को हेल्प करेगा, वो हेल्दी वेल्दी हैप्पीली बन जाएगा. यस. चला नेक्स्ट पर्सन कडे जाऊया. आपण इथं गोले सर आहेत, गोले अमोल. येस सर. अमोल सर बोला शॉर्ट मध्ये. सर मी डेमो बघितला पहिला स्प्राईटचा. मी कोकोला कंपनीत कामाला होतो पहिला. स्प्राईटचा डेमो बघून मी मशीन घेतली सर. वाव. पैसे होते सर? नव्हते. बायको मिसेसचे गळ्यातलं घाण ठेवलं सर. म्हणजे आता बघा सोन्यापेक्षा आज काय महाग वाटू राहिले आपल्याला, आपलं सोन्यापेक्षा इम्पॉर्टंट पाणी वाटू राहिले. रिअली प्राऊड ऑफ यू. म्हणजे तुम्ही त्या कोकच्या कंपनीत कामाला होते का काही सर? हा, मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनला होतो मी. जेव्हा स्प्राईट मॅन्युफॅक्चर व्हायचं 1 सेकंदामध्ये मी 3 मिनिटांमध्ये 1 बॉटल प्यायचो 6 लिटरची. अरे बापरे. मग तुम्हाला कळलं बोललंय स्प्राईट प्यायलोय मी. 17 वर्ष मी जॉब केला सर. 17 वर्ष भरपूर पेलं मी तिथं. बापरे. परंतु आज बघितलं ना तर 1 लाख लोकांमधले जवळपास 70,000 लोक कोल्ड ड्रिंक पितात, धडाधड पितात लाईफस्टाईल म्हणून. माहिती तुम्हाला? येस. आणि याच्यामुळं कित्येक आजार वेटिंग मध्ये असतात लोकांना. आणि हे का चाललंय? अवेअरनेस नाहीये, इन्फॉर्मेशन नाहीये, सवयीमध्ये गेले. आणि आता आपण हॅबिट फ्री नावाचं प्रोडक्ट आपलं रिलॉन्च होऊ, अँटी ऍडिक्शनचं प्रोडक्ट होतं ना, ते रिलॉन्च होऊ राहिलंय.
हॅबिट फ्री नावानी जोरदार टाळ्या वाजा, सवय सोडायच्या लोकांच्या. हॅबिट फ्री. चलो ग्रेट ग्रेट सर ग्रेट. त्यानंतर नेक्स्ट पर्सन कडे जाऊ, इथं उत्तम पवार सर. हा सर, माझं एक ही जे मशीन आलं एक 15 दिवस झाले सर माझं येऊन. आणि मला स्वतःला एवढा मोठा प्रॉब्लेम होता, मी रात्रीतून जवळपास 4 ते 5 वेळेस वॉशरूमला जात होतो सर. बापरे. अक्षरशः तो प्रॉब्लेम माझा पूर्ण सॉल्व्ह झाला आणि स्किनचे पण काही प्रॉब्लेम होते, ते प्रॉब्लेम पण सॉल्व्ह झाले सर. पैसे होते का सर? नाही सर, पैसे तर असं विश्वासच नव्हता सर. मी 1 महिन्यापूर्वी गाडी घेतली नेक्सॉन आणि अक्षरशः व्याजाने पैसे काढून घेतले सर, पण मला कळालं त्यातलं महत्व काय आहे. आणि टीम मधून जवळपास 7 मशीन गेल्या सर माझी. वा 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 वा. मला सांगा, मशीन फ्री यांचं झालं मशीन. मला सांग ताना सर, 4-5 वेळा वॉशरूमला उठणं म्हणजे झोप होईल का माणसाची? आणि झोप नाही झालं तर आजार किती तयार होतात बॉडीत. जर कोणी रात्री लघवीला उठत असल मधी, समजून घ्या झोप डिस्टर्ब होऊ राहिली आणि याचा परिणाम तुमच्या सगळ्या शरीरावर होणार. कोण कोण उठतंय लवकर मशीन बसवा. कारण की एकदा का तुम्ही झोपले, सकाळी उठूनच फ्रेश व्हायला गेले पाहिजे. जर मध्ये उठत असताल तर बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे. बॉडी म्हणती बाबड्या, ते आतले ऑर्गन म्हणतात मी थकलोय, तुला ऑलरेडी आयोनायझरची इन्फॉर्मेशन आली आहे, लवकर बसव, डाऊट नको घेऊ, पटकस ऍक्शन घे. राईट रॉंग. पाणी गरम झाल्यावर मला वाटतं ताना सर आंघोळ केली पाहिजे, बरोबर ना? काही लोक ना असे गार करायला ठेवतात, विचार करू बघू थोडं थांब, पुन्हा गरम करतात, पुन्हा ठेवतात. असं 2-3 महिन्यापर्यंत त्यांनी 50 वेळा पाणी गरम करतात. काय फायदा आहे बरं? एवढी म्हणजे काही एवढी जिंदगी, एवढी शॉर्ट जिंदगी आहे. मला तर असं वाटतं यार, अपना हर दिन ऐसा जिओ वो आखरी आहे बॉस. समज में आया? परिपूर्ण मनापासून दिवस जगलं पाहिजे आपण, परिपूर्ण मनापासून खुश होऊन जीवन जगलं पाहिजे. जेव्हा तुमच्या चेहऱ्यावर खुशी असते, आनंद असतो ना, तर दैवत्व तयार होतं, दैवी भाव तयार होतो. पण तुम्ही नकारात्मक निराशेमध्ये असताल ना, तर तिथं काय माहितीये का, चंडाळ डान्स होतो, राक्षसी भावना तयार होते आपल्या आयुष्यामध्ये. म्हणून मला वाटतं फ्रेश राहिलं पाहिजे आयुष्यामध्ये माणसाने. चलो ग्रेट. इथं पंजाबराव अवचर सर. नमस्कार सर. येस सर, मी संभाजीनगरवरनं बोलतोय. माझं मुलींचं हॉस्टेल आहे. मला 3 फायदे झाले सर. मला हो सर, मला आता 12 दिवस झाले आयोनायझर बसून. तर 12 दिवसामध्येच मला ऍसिडिटीचा त्रास होता, तर तो 50-60% कमी झाला. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मी पाणी खूप प्यायचो आधी, म्हणजे माझ्या गळ्यामध्ये आधीचं पाणी जे आहे ते अडकायचं, असं अडकत जायचं. अरे बापरे. टोचल्यासारखं व्हायचं सर माझ्या गळ्याला पाणी, जे आधी पाणी प्यायचो ना मी, आरोचं पाणी माझ्या घरचं, तर ते असं 1 ग्लासच्या वर पाणी मी कधीच पित नव्हतो. तर आता मी 3-3 ग्लास पाणी पितो सर. वा. 3-3 ग्लास पाणी पितोय कंटिन्यू. म्हणजे जेव्हा केव्हा जातो पाणी प्यायला, तेव्हा 3 ग्लासच्या खाली पाणी माझं पित नाही मी. ग्रेट. तिसरं महत्वाचं सर की मला पण रात्री बाथरूमला, जे लोकांनी सांगितलं मीटिंग मध्ये, मला पण कमीत कमी 2 वेळा बाथरूमला जावं लागायचं. तर ते पण बंद झालं माझं. ते पण माझं बंद झालं. आता झोप शांत लागते आता. आणि माझ्या मिसेसला पण जे ब्युटी वॉटर आहे आपलं, त्याचा पण खूप चांगला रिझल्ट आला चेहऱ्यावर. माझी मिसेस पण एकदम खूप खुश आहे. आणि चौथा फायदा की 60,000चा 50-60,000चा चेक पण निघाला. म्हणजे 50% जवळजवळ, अभिनंदन. म्हणजे 50% जवळजवळ नील पण झालं. आता मग इमॅजिन करा, मी तर 600 विकल्यात. इमॅजिन करा मग किती मशीन फ्री झाल्या असतील. काही लोक आहेत ना, 6 विकले सर. हा, मग काही लोक आहेत ना बघा, म्हणजे ना 100 माणसं जेवण जेवायला ठेवलंय बरं का, पण खाली आहे ना अगरबत्ती लावली गॅसच्या जागी आणि म्हणतात जेवण उकडणारे, बिर्याणी उकडणारे. कसं काय उकडत? फार कमी पिरियड आहे आपल्या आयुष्यात आणि या पिरियडमध्ये आपण आपले मोठे कर्तृत्व करून जायला पाहिजे आपण. चलो व्हेरी नाईस. नेक्स्ट पर्सनकडे जाऊया आपण. इथं गौतम सरांकडे. गौतम सर बोला, काय घेतलं मशीन गौतम सर? हॅलो, नमस्कार सर. मशीनचं घेतलं म्हणजे आपल्या 18 तारखेचा प्रोग्राम झाला होता पुण्याचा, तिथले ते सरांनी एक म्हणजे युनिक डेमो दाखवला होता, ते फुकून शरीरातलं आपण अल्कोहोल चेक आहे का नाही. ओके. आणि आता कधीपासून पाणी पिताय मशीनचं? 2 महिने झाले सर. काय पाणी पितानी? फील तर एकदम जबरदस्त आहे सर. मिसेसला 3-4 वर्षापासून ऍसिडिटीचा खूप त्रास होता, म्हणजे जेवण केल्यानंतर जेवण खाली जातच नव्हतं मिसेसचं. अरे पण बापरे. आपलं मशीन, हो, मशीन लावल्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी रिझल्ट आला.
वा म्हणजे मिसेस म्हणजे ना मला एकदम म्हणजे असं मोकळं वाटतं म्हणे. पैसे आणि त्या होते का? दिवशी नाही पैसे सर मॅनेजच करावं लागले. बरं कारण बरं. हे आपला प्रोग्राम 18 तारखेला झाला. 18 जानेवारीला वडील एक्सपायर झालेले होते. बाप आणि परत लगेच लगेच आपला प्रोग्राम पण होता. पण सरांचे तुमचे मेसेज बघितले होते, ऑडिओ ऐकले होते, त्यामुळं ते ठरवलंच होतं काही झालं तरी आपल्याला हा प्रोग्राम अटेंड करायचा आहे. डन डन आणि डन डन. आता व्हेरी नाईस. लेटेस्ट सर असं ते आपलं ग्लुकोटाईड टॅबलेट जर घेतली ना सर त्याच्यामध्ये हा आपल्या आयनस वॉटरमध्ये इतकं खतरनाक जबरदस्त फिलिंग आहे वा सर त्याच्यावर. मी तर या 2 दिवस तो आरटीपीला आहे ना ग्लुटाएज आणि दुसरी कुठली आपलं ऍपल कुठली ती? विनेगर. हा मी सकाळी वर्कआउटच्या आधी ऍपल साईड व्हिनेगर आपल्याला आकाशवर नंतर ते आणि दिवसात मी 2 टॅबलेट ग्लुटाएजच्या घेतल्या आणि आयोनायझर. फुल एनर्जी होती माझ्यामध्ये. मला तर असं वाटत होतं वा काय मजा येऊ राहिली काम करायला. चलो गुड सर, सर मी व्हेरी नाईस. 3 दिवस झालं सर ऑब्झर्व केलं मी. मी दिवसातून एकदा ग्लुकोटाईज कधी घेतो. पण म्हणजे ना मला असं दुपारचं जेवण करायची इच्छा होत नाही आणि एकदम असं फ्री वाटतंय पूर्ण असं. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो ओके. चला इथं नेक्स्ट पर्सन प्रवीण सर. प्रवीण सर काय अनुभव घेतला तुम्ही? मी धुळ्यान बोलतोय, प्रवीण चिंचोरे. हम्म. सर मशीन आज संध्याकाळी बसवलं. ओके बरं. आज का संध्याकाळी मशीन म्हणजे घेतलं सर? काय कारण मशीन घ्यायचं? मला बरेच प्रॉब्लेम आहेत सर. माझ्या मानेच्या मणक्यात, कमरेच्या मणक्यात गॅप आहे आणि ते मेडिसिन खाऊन खाऊन 8-10 लाखाची मेडिसिन खाल्ली आतापर्यंत. मग पैसे होते का मशीन घ्यायला पण? एवढे मशीन मग ते त्यातून माझं बीपी वाढतोय, शुगर भरपूर आहे, परत फॅटी लिव्हर झाला, असं बरंच काही काही प्रॉब्लेम. मग आता रिझल्ट ऐकून असं वाटतंय का कवा पाणी प्यायला चालू करीन? हा सर, नाही त्यासाठीच फोन केला मी आता. म्हणजे ते आटोपलं, ते बसवणारे गेले आणि नंतर सहज मोबाईल चालला तर मीटिंग सुरू होती, मी जॉईन झालो. वा 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 व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. चलो चला नेक्स्ट सुरेखा लोकरे मॅडम. नमस्कार सर. किती दिवस झाले मशीन पाणी पित आहे? सर रविवारीच मशीन आलेलं आहे. रविवारपासून पाणी पिते सर. मला 6 वर्षापूर्वी ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे माझे मणके पूर्ण गायब झाले होते आणि माझ्यावर जो डॅमेज झालेला होता. आणि मी आपले 3 वर्षापासून आपले प्रोडक्ट खाते सर. पण त्याच्यानुसार चालायला लागले. पण आज 5 दिवसापासून पाणी पिते सर. माझ्या पायाचे जे बोट हालत नव्हते ना ते थोडे नॉर्मल हालायला लागले. काय म्हणताय? हो. आणि पैसे होते का मॅडम मशीन बसवायला? नाही सर, मी माझा नेकलेस गहाण ठेवलाय सर. जाऊन द्या. काय ते नेकलेस आता वाटतं का काही वाटतं ना राईट डिसिजन घेतलं? काय ते नेकलेस किती वेळा घालायचं आणि कोण पाहिजे? आपणच टेन्शन मध्ये राहिलो तर काय फायदा आहे ते नेकलेस घालून? नाही मी आमच्या सरांची, तुषार सरांच्या संगमेरला सीओचा कार्यक्रम होता. सरांनी डेमो दाखवला आणि तो बघितला. मी घरी आल्यावर म्हटलं सरांना मला आयोनायझर घ्यायचंय. ते म्हणून तू प्रत्येक वेळी मीटिंगला गेली का काहीतरी वेळच काढीत मध्ये टाकून तुला पस्तावा आलाय म्हणे. त्याच्यानंतर ते म्हणे मला गाडी घ्यायची. म्हटलं आपली ही गाडी जर व्यवस्थित असेल तर तुम्ही दुसऱ्या वर्षी गाडी घेऊ शकता. मला माझी गाडी व्यवस्थित करायची, पहिल्यासारखं मला चालायचंय म्हटलं. मग सर म्हणे नाही हा करत. त्यांनी मला पैसे नाही दिले. पण मी मार्चच्या शेवटच्या दिवशी ऑर्डर टाकली सर. पण माझी ऑर्डर प्लेस नाही झाली. मी त्यांच्याकडून पैसे घेतले, आरटीजीएस केलं आणि ऑर्डर टाकली. त्यांच्या बर्थडेलाच घेतलं मी सर. म्हणजे ज्या दिवशी त्यांचा बर्थडे होता त्या दिवशीच ऑर्डर केली. बघा आणि 5 अशा पण महिला दिवसामध्ये सर आहेत एवढा छान रिझल्ट आला. की डेरिंगबाज महिला आहेत. चलो अभिनंदन मॅडम तुमचं. चलो नेक्स्ट पटपट जाऊया. इथं कोण येता? करुणा शिंदे मॅडम. करुणा मॅडम बोला पटकस, काय अनुभव आहे? मी बुलढाणा जिल्ह्यातून देवगराज्यातून बोलते सर. मी 1 हप्ता झाला आयोनायझरची ऑर्डर माझ्याकडे घेतली आहे सर, आयोनायझरची मशीन. आणि ज्या मी आरटीपीला आलेले होते त्या दिवशी सर माझा आयोनायझर घरामध्ये बसवलेले. मी घरी नव्हते सर. माझ्या मुलांनी आणि मुलीने मिळून ते आयोनायझरचे सर आले आणि त्यांनी बसून घेतलेले सर. माझा मुलगा पैसे होते का? पैसे होते का मशीन घेण्यासाठी? तुम्हाला पहिले पण सांगितलं मी सिंगल आहे सर. मिस्टर माझे नाहीये आणि माझ्याकडे पैसे नव्हते सर. म्हणजे मी तुम्हाला पहिल्या आरटीपीला पण म्हटलं होतं सर. आता माझ्या लक्षात नाहीये. तुम्ही सांगितलं असं पण माझ्या लक्षात नाहीये. मला वाटतं का आता सांगितलं होतं मीटिंग मध्ये. पहिल्या आरटीपीला आले होते सर माझ्या मुलाला आणि मुलीला घेऊन मी. तेव्हा मी म्हटलं होतं सर माझ्याकडे एवढे पैसे आलेले मिस्टरांचे, काय करू? तुम्ही म्हटले होते डाऊन लाईन तुमच्या सिनियरला विचारा. पण त्यावेळेस माझ्याकडे काही हे नव्हतं सर, रिझल्ट नव्हतं काय करू म्हणून याचं. पण आता मला असं वाटलंय की ते पैसे तर मी मुलांसाठी ठेवलेले, पण आता म्हणजे मी थायलंड टार्गेट पण अचीव्ह केलं
आणि असं वाटलं की नाही गड्या, आता जर मिस्टर काही कारणाने जर त्यांचं 2 वर्षानंतर डेथ झालेली आहे, हे माझ्या घरामध्ये माझ्या मुलांना बघायला नको आहे, कारण की आम्ही त्यांचं खूप केलेलं आहे सर. आणि ग्रेट ते ग्रेट माझ्या मॅडम. मुलांना आता लोकांची मदत करायला चालू करा. चलो, थँक्यू मॅडम. नेक्स्ट पर्सन कडे जाऊया आपण. इथं नेक्स्ट पर्सन दिसत आहेत मला, निशा पाटील. सर ऍक्च्युली माझी मराठी व्यवस्थित नाही आहे, त्यासाठी मी हिंदीमध्येच बोलते. ओके, नो प्रॉब्लेम, हिंदी में बात करेंगे हम लोग. प्रॉपर कर्नाटक मधून आहे आणि मी वृषाली मॅडमची टीम मधून आहे. ओके. आयोनायझर घेतले. ऍक्च्युली माझे हसबंड आर्मी मध्ये आहेत. ते सुट्टीवरती आले होते आणि जेव्हा ते फर्स्ट डेमो बघितले आयोनायझरचं, त्यांना असं वाटलं की हेल्थला काही इश्यू नाही तरी पण आपल्याला आयोनायझर बसवायलाच पाहिजे. आणि सर असं रिझल्ट आहे ना, म्हणजे ऍक्च्युली मोस्टली काय असं काही प्रॉब्लेम नाहीये, फिर भी बहुत अच्छा है रिजल्ट, इतना अच्छा है कि पहले मेरे तो बाल ऐसे झड़ रहे थे. हस्बैंड ने बोला था कि बालों को देख के शादी की है तो बाल ही नहीं रहेंगे तो फिर क्या करना. आयोनाइजर इतना अच्छा, मतलब उसका पानी है कि मेरी बिल्ली भी वही पानी पीती है. अरे तो मेरी वाह, परेशानी, तो उसको हम चाइल्ड वाटर पिलाते हैं. तो वाह. सर रिजल्ट इतना अच्छा है कि हर घर में आयोनाइजर होना चाहिए. यस मैम, थैंक यू वेरी मच, वेरी नाइस. लेकिन अभी हर घर में आयोनाइजर होना चाहिए, लेकिन आपकी जिम्मेदारी है. जैसे हमने आपके घर में लाया, आप अभी लोगों के घर में लेके जाओ आयोनाइजर, तब जाएगा. चलो, इथं मीनाक्षी मॅडम कडे जाऊया आपण. चलो. हा, नमस्ते सर. आयोनायझर घ्यायचं पहिलं कारण म्हणजे आता लोकांनी जे सांगितले हेल्थ इश्यू, तसे माझ्या घरात तर हेल्थ इश्यू कोणाचेच नाहीयेत आणि मी सिंगल आहे. 2 मुली आहेत, मुलींचे लग्न झालेत. मुली मला ओरडत होत्या, एकटीसाठी कशाला एवढे 2 लाख खर्च करते. पण मला माहितीये की रात्री मला काय झालं तर माझे हेल्थ इश्यू हॉस्पिटलला भरण्यापेक्षा मला आयोनायझरला भरणं केव्हाही चांगले पैसे. वा, म्हणून मी मुलींना गळ्यातलं मंगळसूत्र माझं होतं छोटं, ते घाण ठेवलंय, मुलींनाही माहिती नाहीये. ओके ओके मॅडम, नेटवर्क गेलंय तुमचं. चलो, अभिनंदन तुमचं. चलो, नेक्स्ट इथं कोण येतं? मिस साक्षी. साक्षी बोल. थँक्यू सर, मला बोलायची संधी दिली. जेव्हा आपलं मशीन लॉन्च झालं तेव्हा पहिले तर माझ्या डोक्यामध्ये विचार असा होता की एवढी महागाची मशीन मी स्वतः तरी घेईल का. आणि नंतर जेव्हा आपलं डेमो सेशन जेव्हा युट्यूबला आलं आणि ते मी पूर्ण प्रॉपर नीट लक्ष देऊन बघितलं, रिव्ह्यू ऐकले आणि नंतर लक्षात आलं की आपल्या फॅमिलीमध्ये पण अगोदर हेल्थ इश्यू झालेत. म्हणजे 3 वर्ष आधी मी माझ्या आजीला डोळ्यासमोर अटॅक आलेला बघितला होता आणि नंतर आता मम्मीला पण हेल्थचे प्रॉब्लेम झाले. तर मी म्हंटल जर आपण हॉस्पिटलला डॉक्टरांनी सांगितलं की ऑपरेशनला 1 लाख रुपये खर्च येणार आहे, पण त्यांना विचारलं जर गॅरंटी काय आहे की पूर्ण बरं होईल का, तर ते म्हटले नाही गॅरंटी नाहीये, पण आपण ऑपरेशन केलं ते सक्सेस होईल का नाही माहिती नाही. म्हटलं जर तिथे आपण 1 लाख रुपये घालवणार आहे त्याच्यापेक्षा जर आपण ही मशीन घेतली तर बेनिफिट सगळ्यांनाच होणार आहे. आणि पैसे तर नव्हते, पैसे मॅनेज केले. आणि साक्षी, तुझं वय किती आहे? मला वाटतं तू तर लहान दिसते आणि तू एवढं जबरदस्त मॅच्युअर माणसासारखं बोलते एकदम. सर माझं एज 24 आहे. आणि माझी दीदी मला बोलत होती की मशीन काय झालं आपण पाहिजे साक्षीसाठी की एवढी डॅशिंग मुलगी आहे की जी डिसिजन मेकर दिसते मला घरामध्ये. प्राऊड ऑफ यू साक्षी. रिझल्ट काय आले साक्षी? कधीपासून पाणी पिताय? आम्ही सगळेच पितोय पाणी. आणि दीदी मला बोलत होती की मशीन आपण नवीन घरात जाऊ तेव्हा घेऊया. तर मला तुमचं एक वाक्य आठवलं की नवीन घरात जाण्यासाठी आपण तर आधी नीट पाहिजे. तर मी दीदीला तेच बोलली आणि मशीन घेतलं. आणि सर माझ्या भावाला आहे ना कमीत कमी 7 ते 8 वर्ष सर्दीचा खूप त्रास होता. म्हणजे कंटिन्यू तो एवढा शिंकायचा, डोकं वगैरे आपटायचा आणि पूर्ण त्याचे डोळे वगैरे लाल होते. ते 3 दिवसात तो रिझल्ट आला. आणि दुसरा रिझल्ट तर माझाच आहे की मला पाणी पिल्याच जात नव्हतं. म्हणजे नॉर्मल जेवल्यावरती पण 2 घोट पियायचं म्हणून पित होती आणि पाणी कमी पिल्यामुळे म्हणजे त्रास खूप व्हायचा. आणि डॉक्टरकडे गेलं तर एका टायमाला मी 12 सलाईन सुद्धा लावलेत, का तर पाणी कमी पिल्यामुळे. आणि आता कंटिन्यू एवढं पाणी पिलं जातंय की किती पण पिलं तर असं वाटतं कमीच आहे, अजून पित जावं. हो, ग्रेट ग्रेट ग्रेट. चला रेखा मॅडम, पटकस 10 सेकंद आहे तुमच्याकडे. थँक्यू सर. आयोनायझर बसवल्यापासून म्हणजे आमच्या घरातले हेल्थ इश्यू पण कमी झाले आणि पाणी पिल्याच्या नंतर इतकं छान फील होतंय की एकदम नारळाचं पाणी पिल्यासारखं वाटतंय. म्हणजे इतकं छान वाटतंय. आणि सरांच्या बेंबीतून पाणी येत होतं सर खूप दिवसापासून, 2 वर्षापासून बेंबीतून पाणी येत होतं. हॉस्पिटल खूप सारे केले, कुणाच्या? येत नव्हता. हो, कुणाच्या? आमच्या सरांच्या. हा, तर ते आयोनायझर पाणी पिल्यापासून ते आपोआप बंद झालं. मग आम्ही म्हटलं कसं काय, मग नंतर लक्षात आपण आयोनायझरचं पाणी पितोय म्हणून ते
जखम नीट झाली. म्हणजे जखम होत नव्हती, फक्त पाणी येत होतं. आणि सरांना ऍसिडिटी इतकी जबरदस्त होती आणि आम्हाला आयोनायझर काहीच माहित नव्हतं, अल्कलाईन पाणी काय असतं हे पण माहिती नव्हतं. पण मस्के सरांनी बसवलं. मस्के सरांच्या डेमोला गेलो आम्ही आणि डाळबट्टी खाल्ली होती आणि तिथलं पाणी पेले आणि तुम्हाला चांगलं वाटलं आणि डिसिजन घेतलं. चलो सुनंदा मॅडम फास्ट 10 सेकंद देत. सर माझ्या मुलाच्या हातपायाला म्हणजे घाम येत होता, म्हणजे एनी टाइम त्याला म्हणजे गरमी होती त्याच्या अंगामध्ये, तर त्याला इतका फरक पडला आणि डायजेशनचा सुद्धा त्याला प्रॉब्लेम होता. आणि सर ते पाणी पिल्यामुळे म्हणजे ब्युटी वॉटरमुळे मला तर असं वाटलं लागलं मी सेलिब्रिटीच आहे की काय. तानाजी सर, एकीकडे लोकांना विश्वास नाहीये आणि इथं 100 लोक लाईन मध्ये उभे आहेत. मला सांगायचं सर पाण्याचा फायदा काय आहे. म्हणजे बघा, आणि एवढं पॉझिटिव्ह वातावरणात जर एखादा माणूस मशीन घेत नसेल ना, तर मला असं वाटतंय बाबा लई मोठं पाप आहे आतमध्ये. समजते तुम्हाला? राईट सर. मी अक्षरशः बोलायला देऊ नाही राहिलो, कारण की झूमवर आपण आता ऍडमिन आहेत. मला कळतं की किती लोकांनी हँडाचे वर करून ठेवलेत. काही तिथे हात दुखायला लागले असतील. कोणाला बोलायचे 2 हात वर करा, म्हणजे बाकीच्याला कळून द्या व्हिडिओमध्ये 2 हात वर करा बरं. कोणाला बोलायची इच्छा आहे बघा. आता सगळीकडे दिसतील तुम्हाला, लोकच दिसू राहिलेत मला सगळीकडे दिसायला. चलो तरी बोलायला चान्स देतो मी इथं. सुनंदा मॅडम म्हणजे बेनिफिट होत झालाय तुम्हाला रिझल्ट चांगला. ओके. हा काल त्याचा आर्टिफिक तुम्ही तुमची पूर्ण फॅमिली होती बरोबर आहे. येस मॅडम, व्हेरी नाईस. सर मला की काय करू लागले असं की एवढं म्हणजे सुंदर दिसू लागले तुम्ही या वयामध्ये. अरे बापरे. याचं कारण आहे सगळ्यात महत्वाचं चेतना प्युअर ठेवणं, भगवंतावर विश्वास ठेवणं, प्रॉपर आहार घेणं, सप्लिमेंट घेणं आणि बदलत्या काळाला ऍक्सेप्ट करून पाणी पण बदलणं आणि लोकांना मदत, लोकांना सेवा प्युअर चेतनेने करणं, कुठल्याही कन्फ्युजन न ठेवता. मग ऑटोमॅटिक तुम्ही जर आतून सुंदर असाल तर बाहेर जगाला पण तुम्ही सुंदर दिसायला लागतात. बरोबर आहे? व्हेरी नाईस. चलो दरेकर सर बोला फास्ट. सर नमस्कार. म्हणजे सर मी 1.5 महिने झाला मशीन घेतलेलं आहे. माझ्या चरबीच्या गाठी होत्या पूर्ण, व एकाच साईडला हाताला 3 गाठी आहे आणि इकडं कमराखाली 2 गाठी. 1.5 महिन्यापासून चरबीच्या गाठी पूर्ण नाही गेल्या, फक्त 5% गाठी राहिलेल्या आहे. त्या बघा सर, इथं एक गाठ होती हाताला, इथं पूर्ण गाठ गेलेली, इकडे चरबीच्या गाठी पूर्ण गेल्या. आणि मिसेसचा थायरॉइडचा प्रॉब्लेम होता. डॉक्टर म्हणे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत थायरॉइडची गोळी चालू ठेवा लागणार आहे. आणि आम्ही म्हणजे महिनाभरच डॉक्टरकडे गेलो आणि लगेच 1.5 महिन्यात लगेच आपण मशीन घेतलं, लगेच थायरॉइडची गोळी डायरेक्ट जागेवर बंद केली मॅडम. 50 mg ची गोळी चालू होती सर. पैसे आणि होते परत का सर मशीन मायग्रेनचा पण घ्यायला? त्रास होता, डायरेक्ट बंद झाला. पैसे होते का मशीन घ्यायला? मशीन घ्यायला पैसे नव्हते सर. कानातले मिसेसचं गाण ठुलं आणि पीएफ काढलं 25-30 हजार आणि मशीन घेऊन टाकलं सर. चलो गुड. शीतल मॅडम 10 सेकंद आहेत फास्ट. सर मी आयोनायझरचं पाणी म्हणजे आयोनायझर घेण्याच्या अगोदर मला 5 किलोमीटरहून प्यायचं पाणी आणावं लागायचं. आमच्या इथं आम्ही राहतो तिथं पाण्याचा TDS आहे 2700. म्हणजे पाणी प्यायच्या लायकीचं पण नाहीये आणि आंघोळ करायच्या लायकीचं नाही, कपडे धुण्याच्या पण लायकीचं नाही. 2700 TDS. 2700 TDS तानाजी सर त्याला आहेत, तानाजी सरांना माहिती ही गोष्ट. तर हे स्वप्न होतं माझं की मी असं हाताने पाणी घेऊन प्यायचं, हे माझं स्वप्न होतं घरात. तर आता TDS 126 असतो, तर तो पण मेंटेन करणार आहे आणि 120 ते 80 किंवा 80 ते 120 दरम्यान सेट करून घेणार आहे. पण हे स्वप्न माझं पूर्ण झालंय सर. आणि पावसाळ्यात दिवसात कच्चा रस्ता असल्यामुळे काही वेळा मी स्कूटीवरून पाणी आणताना पडलेली, प्यायचं पाणी आणताना. ठीक आहे छान मॅडम. ओके, व्हेरी नाईस. एवढ्या सगळ्या संकटावरती मात करून मी घेतलेलं आहे सर. आणि पैसे नव्हते, पैसे पण मॅनेज केले आणि ह्या संकटावरती मात केली आणि आयोनायझर घेतलं सर. थँक्यू. आणि सनीनी संधी दिली, कारण मी केंगनचं पण पाहिलं होतं, पण मला केंगनचं नव्हतं पाहिजे, मला आपल्या कंपनीचं पाहिजे होतं. वा व्हेरी नाईस. चला इथं नेक्स्ट पर्सन येतं. रेणुका मॅडम बोला फास्ट. काम कसं मशीन घेतलं? घरामध्ये हेल्थचे प्रॉब्लेम होते, तर ते फेस केलेले होते. त्याच्यासाठी स्वतःसाठी आयोनायझर घ्यायचं काय होतं. रिझल्ट काय आले? रिझल्ट सर म्हणजे कॅन्सरमुळे नाही का सासरे आणि नंद एक्सपायर झालेल्या होत्या, जवळून ते आजार बघितलेले होते आणि भविष्यात कुणाला घरामध्ये काही होऊ नये म्हणून आयोनायझर घेतलेलं. आणि आईला हर्नियाचा प्रॉब्लेम होता, तर आपलं आयोनायझरचं पाणी सुरू केल्यानंतर तिचं 3ऱ्या ते 4थ्याच दिवशी 70% रिलीफ भेटलेला होता ना. आता पूर्णपणे तिचं पोट जे दुखत होतं ना, पूर्णपणे रिलीफ भेटलाय सर. ग्रेट. आता रिव्ह्यू बास, रिझल्ट बाट. ऑलरेडी तुम्हाला मशीन बसवलंय, मशीन रिलेटेड वगैरे नाही,
पण तुम्ही डेमो पाहिला आणि तुम्हाला मशीन घ्यायचंय त्या रिलेटेड काही डाऊट असेल तर त्याचे उत्तर डिस्कस करण्याच्या अधुरी तर शिवाजी काळे सर लई वेळचा हात करतात, त्यांना एकदा बोलायला तुम्ही. चला काळे सर बोला. सर नमस्कार. मी मशीन घेण्यासाठी मॅनेज केले पैसे. माझं एरेस यायचं होतं पगार, म्हणजे कंपनीचा मी नंतर जॉईन केली होती, तर त्याचं 4 महिन्याचा पगार आला आणि मिसेसला दागिने करायचे होते. परंतु मी तिला सांगितलंच नाही, पैसे आलेले अचानक. आणि नंतर मी लगेच मस्के सरला एक दिवस मीटिंग मध्ये म्हणलं, सर माझे पैसे जाणार आहेत, मला लगेच घ्यायचंय मशीन. आणि माझा मस्के फॅमिलीवर आणि मस्के सरांच्या टीमवर इतका विश्वास आहे, ते जे सांगतील ते मी ऐकायचं ठरवलेलं आहे, त्यामुळे माझं कल्याण होणार आहे. ग्रेट ग्रेट सर की डिसीज प्रत्येक रोगांचे लक्षण बदललेली आहेत आणि डॉक्टरचे जजमेंट आणि ट्रीटमेंट चुकती. फक्त आपलं आयोनायझरच्या याच्यामुळं प्रत्येक डिसीज हा शरीराचा निघून जातो. कशामुळे की प्रतिकारक शक्ती प्रत्येक डिसीजच्या विरोधात व्हेरी नाईस, तयार होते शरीरात, व्हेरी नाईस, व्हेरी नाईस काळे सर, व्हेरी नाईस. राहतच नाहीत. ग्रेट 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 ग्रेट. चलो आता यांनी 2 हात वर केलेत जोगदन सर. बोला बोला जोगदन सर, करा तुमच्या पोराचं पण हात वर वाटतंय, बोला. हा नमस्कार सर. मशीन घेण्याचं कारण एवढंच की माझा पहिला मुलगा एक्सपायर झाला 2 वर्षाचा, आणि त्यानंतर सरांनी डॉक्टरांनी सांगितलं होतं की पुढच्या पेशा मुलांना पण तसं होईल. आणि हा मुलगा पण आहे, त्याचं स्नायूचे प्रॉब्लेम होते, त्यामुळे मशीन घेतलं. मशीन घेण्यात आणि पैसे नव्हते, गोल्ड लोन केलं. आणि आज जर पाहिलं तर दोघं पण मागापासून बोलायचं म्हणतायत. पाणी पण हे आहे, स्वरा एकदम मस्त आणि लागतंय पाणी ओम, पण. स्वरा आणि ओम पाणी पितायत दोघं पण. सर पाणी खूप सुंदर आहे. मी 2-3 दिवस झालं मी तोंड धुतीये ब्युटी वॉटरनी. त्याला माझ्या नाकावर फोडा आलत, ते आता तू गेलं. एंजलच दिसायला लागलाय बाबा, आता तू पाणी भारी दिसायला लागली. चलो ओके 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 सर, ओके ओके. चला, मला असं वाटतं ताने सर आपल्याकडे रिव्ह्यू इनफ येतं. आता मशीन सर्व्हिस रिलेटेड वगैरे क्वेश्चन नाही, ज्याला मशीन घ्यायचंय आणि काही कन्फ्युजन आहे, काही प्रश्न आहे, अशाच लोकांना आता बोलायला चान्स दिला जाईल. येते का लक्षात? ज्याला घ्यायचंय आणि त्याला काही कन्फ्युजन आहे स्पेशली, किंवा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे, तर ताने सर इथे अवेलेबल असतील. सुरेश सावंत सर, मॅडम बोला. थँक्स सर. सर ज्यांना ही मशीन घ्यायची आहे आणि हे पाणी विकायचं आहे, तर त्यांच्यासाठी काय पर्याय राहील? नाही, तो तर तुमचा डिसिजन आहे मॅडम, पाणी कसं विकायचंय. तर पहिलं महत्वाचं, विकण्याच्या अगोदर आपण घेतलं पाहिजे, आपल्याला वापरायचंय, आणि त्यानंतर तुम्ही चार्ज करू शकता. नॉर्मली हे 200 रुपये, 250-300 रुपये लिटरने पाणी विकलं जातं, विकतात पण लोक. तर ते तुमचा चॉईस आहे, तुम्हाला किती रुपयाने विकायचंय. पाणी खूप स्लो येते सर, मग ते कसं कॅपॅसिटी त्याची आपण घेतलेलं आहे, स्वतः ती मशीन वापरतोय 2 ते 3 महिने झाले. आपलं मशीन मॅडम पाणी आपल्या घरी पिण्यासाठी, आपलं मशीन पाणी विकण्यासाठी बिलकुल नाहीये, लक्षात ठेवा. आपलं मशीन मला वाटते 1 मिनिटाला 1 लिटर पाणी देतं, 1 तासाला 60 लिटर पाणी देतं, आणि 10 तासात 600 लिटर पाणी होऊ शकतं. बट दिस मशीन इज नॉट फॉर सेल वॉटर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. मला वाटतं माझ्या घरची आहे ना सर, त्यांना सर 45 सेकंदच बॉटल भरती. म्हणजे इमॅजिन करा, पूर्ण प्युअर होऊन पाणी भेटते आपल्याला, प्रोसेस होऊन. त्याच्यामुळं आपण विचार करा की आपल्याला पाणी किती पाहिजे, 20, 25, 30 लिटर एका घरात, बरोबर ना? बरोबर. जेवढं तुम्हाला पाणी पाहिजे, प्रॉपर मशीनला फ्लो असेल तर अर्ध्या पाऊण तासात पण तुम्ही दिवसभराचं पाणी स्टोअर करू शकता. येस. चला, आहे कोणाला प्रश्न? सर गुड इव्हनिंग. हे 7 प्लेट मध्ये आणि 11 प्लेट मध्ये काय फरक आहे मशीन मध्ये सर? हा, तर बेसिकली तुम्हाला 11 प्लेट मध्ये थोडे जास्त ऑप्शन मिळतात, जास्त पाण्याचे ऑप्शन मिळतात. जे बेसिक पाणी आपल्याला प्यायला लागतं, स्वयंपाकाला लागतं, ह्याचे सगळ्याचे ऑप्शन दोन्हीमध्ये सेम अवेलेबल आहेत. पण जर लक्झरी पाहिजे, जसं कारमध्ये एक ऍक्टिव्ह मॉडेल असतं, एक स्टाईल असतं, वरचं मॉडेल असतं, तर तुम्हाला कम्फर्ट जास्त मिळतो, म्हणजे रिमोटने गाडीचं बटन दाबलं जाईल, तसं तुम्हाला थोडेसे लक्झरी ऑप्शन मिळतात 11 प्लेट मध्ये. बेसिक पाणी तुम्हाला दोन्हीमध्ये पैसे मिळतं. असतील ना, मला वाटतं ज्यांच्याकडे पैशाचा प्रॉब्लेम नसेल त्याने 11 प्लेटचे मशीन माझं वाटतं रिकमेंडेशन असेल, कारण की तुम्हाला 25-30 वर्ष ते मशीन वापरायचे, म्हणजे पुन्हा तुम्हाला असं वाटायला नको. कारण की छोटं आपलं लहान मशीन पण आपल्याला सगळ्या रिक्वायरमेंट प्रॉपर देते, पण आता टॉपचं मशीन तुम्हाला हायर लेवलच्या गोष्टी देते. जर होऊ शकतं एखादी गोष्टीचा रिझल्ट तुम्हाला 10 दिवस लागले 7 प्लेटला, तर ह्या प्लेटचं मशीन तुम्हाला होऊ शकतं 5-6 दिवसात पण ते लेवलचा बिल देऊ शकतो. येते लक्षात? येस सर, येस सर, येस. थँक्यू सर. चला नेक्स्ट. राजेंद्र मोरे. येस सर, येस सर. नमस्कार सर. मी फील्डवर असल्यामुळे ऑन नाही करू शकत कॅमेरा.
माझा आरोचाच बिझनेस आहे सर. मी 15 वर्षापासून बिझनेस करतो आरोचा. मी मशीन तर घेतलेलं आहे, पण माझा विकनेस संदर्भात प्रश्न आहे का आपल्या मशीनला मला वाटतं 100 TDS आबो पाणी लागतं, मिनिमम 100, बरोबर आहे ना सर? तर मी पुण्याला गेलो होतो, नांदेड सिटीमध्ये आता जस्ट मागच्या आठवड्यामध्ये, तर तिथे फक्त 39 TDS पाणी आहे, इनपुट पण. तर मग तिथे कसं काय करायचं? कारण मी आधी तिथे डेमो दिला, सांगितलं आपल्याला 100 TDS पर्यंत पाहिजे, आणि नंतर TDS मोडलं ते 39 बदल. तिथे कसं काय बेसिकली बेसिकली कसं असतं, आपल्याला 100 TDS नाही, आपल्याला 50 ते 150 TDS लागतो. आणि आता उन्हाळा असल्यामुळं सिच्युएशन अशी असते की उन्हाळ्यात पाण्याचा TDS मध्ये फ्लेक्झिबिलिटी होत असते. तर त्यांचं 50ला जरी टच असेल किंवा इव्हन 39 असेल आणि 11 प्लेटचं मशीन असेल तरी पण त्यांना ते पाणी ओके मिळू शकतं, काही प्रॉब्लेम नाहीये. म्हणजे इनपुट पाण्याला ओके सर, तुम्हाला आरो लावायची गरज नाही, डायरेक्ट मशीन इन्स्टॉल करू शकता. हो सर, ओके सर, थँक्यू. नेक्स्ट नीलम जाधव. ऍक्च्युली मला हे विचारायचं होतं सर, सर्व्हिसिंगचं कसं राहील सर? क्लीन वगैरे जर करायचं म्हटलं आपल्याला मशीन, तर कसं राहील सर त्याचं? आयोनायझरचं जर तुम्ही स्पेसिफिक बघितलं तर आयोनायझरला आपल्या फार कमी मेंटेनन्स आहे. याच्यामध्ये जे सर्व्हिस लोक जे इन्स्टॉलला येतात तेच येतात. आपल्याकडे एक लिक्विड असतं, ते लिक्विड फक्त मशीन क्लिनिंग करतं. 700-800 रुपये तुम्हाला वर्षाचा खर्च आहे फक्त, त्यापेक्षा एक्स्ट्रा काही करायला लागत नाही. आणि जो एक्सपेन्सेस असतो, जर तुम्ही फिल्टर लावलं तर ते फिल्टरचा किंवा आरोचा जे रेग्युलर एक्सपेन्सेस असतो तोच. वेगळा. मेन Yes. मशीन आपण जे विकतोय त्याला एक्सपेन्सेसच नाहीये, त्याला 500-600चा मेंटेनन्स आहे. जे प्लॅटिनम प्लेट असतात ते वर्षातून एकदा एका लिक्विडने क्लीन केल्या जातात. बाकी फिल्टर आरोचे सर्व्हिसिंग वगैरे तर तुम्हाला लोकल ठिकाणी कुठं पण भेटू शकते. फिल्टर सर कंपल्सरीच आहे का, पाहिजेलच का? जर नाही बसवलं तर चालेल का? कारण की 50 ते किचन मध्ये 150च्या जर मध्ये 2-2 50 मशीन ते 150च्या मध्ये जर तुमच्या पाण्याचा TDS असेल तर तुम्हाला लावायची गरज नाहीये. 150च्या वरती TDS असेल तर तुम्हाला आरो लावायची गरज आहे. नाही मॅडम, PCMC नाही मधलं सर, पाणी तर माहिती फिल्टर असेल सर. आपल्या प्रोडक्ट सोबत फिल्टर येतच ना ऑलरेडी आयोनायझर सोबत रेग्युलरली. नाही नाही, आरो नाही म्हणतायत का? एरोचं आरो बोलतेस. हा, आरो येस सर. बोलतायत का? मग आरोचं मॅडम जर TDS ज्यादा असेल तर लावाच लागणार ना आरो, कारण की ऑलरेडी मग तुम्हाला पाणीच जर TDS येतंय तर मशीन आपल्या प्रॉपर्टी ऍड करते ना. येते का लक्षात? चलो मीरा मॅडम. सर जर आपल्याला स्टोरेज नसेल, म्हणजे स्टोरेज नसेल तर मशीन कशी लावायची मग? स्टोरेज पाण्याचं स्टोरेज जर नसेल तर तुमच्याकडे हांडा असन, टीप असन, माठ असन, भरून घेऊ शकतात. तुमचं पाणी जर लाईव्ह असेल तर तुम्ही रेग्युलर वापरू शकतात. आज ऑलमोस्ट 100 मधल्या 60-70 त्यांचा प्रश्न आहे ना सर, त्यांचा प्रश्न हा आहे की जर वरती स्टोअर नसेल पाणी इनपुट द्यायला तर तुम्हाला 100-200 लिटरचा टँक लावावाच लागेल सर इनपुट द्यायला. म्हणजे जिथं आम्ही राहतो तिथं स्टोरेज लावायला चान्सच नाही. मग जसं आता सरांनी तर ऑप्शन तेव्हा- सांगितला, मोठी टीप वगैरे ठेवू शकता शेजारी, त्यातनं पाणी देऊ शकता इनपुट त्याला, काय बघा problem नाही. ऑप्शन सगळे असतात. जेव्हा तुम्ही हॉस्पिटल झोपतात ना, तुम्हाला उलट पाय वर करून पण झोपायला लावतात, सलाईन पण लटकून ठेवतात. जर तुम्हाला वाटलं जगायचंय, चांगलं राहायचंय तर सोल्युशन काढावं लागेल. आणि सोल्युशन नाही म्हणून मशीन नाही बसवलं तरी मग पाणी गेल्यानंतर प्रॉब्लेम आल्यानंतर डॉक्टर उलट पालट पण करून झोपवतात. हे पण विसरायचं नाही, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळे सोल्युशन असतात, फक्त काढायचं ठरवलं पाहिजे आपण की कसं काढलं पाहिजे. येतं लक्षात? वा, बघा आता कधी कधी असे उत्तर दिल्यावर पण माणसाला पटपट कळतं बरं का, लक्षात घ्या. चलो आणखीन कोणाला विचारायचंय? मला असं वाटतं इथं संतोषी सालुंके मॅडमने हँड रेज केलाय, त्यांना करा अनम्यूट. गुड मॉर्निंग. मला एक प्रश्न विचारायचा होता सर, की माझे जे पाणी आहे टॅप वॉटर, तर TDS आहे 30 आणि आयोनायझरचं पाण्याचं TDS आहे 47. ओके. तर मग जास्त काय असं म्हणजे सेम म्हणजे चौकट चेंज झाली नाहीये आणि थोडंसं काय डिफरन्स वाटत नाही, तर मग काय कसं काय म्हणजे मला समजत नाही. तुमचा आरोच्या पाण्याचा आउटपुट किंवा TDS किती आहे? 47 म्हणले ना तुम्ही? हो, आयोनायझरचं पाणी आपलं 47 आहे आणि याचं आपले 30 आहे. पण इनपुट पाणी 30 काय हे चेक करणं गरजेचं आहे मॅडम. इनपुट पाणी तुमचा आरो बसवलाय का? आरो जर बसवलेला असेल ना तर ते तुम्हाला चेक करावं लागेल, आरोचं TDS सेट करायला लागेल, कारण नॉर्मली कॉर्पोरेशनचं पाण्याचे TDS चांगले असतात. तर ते तुम्ही चेक करून घ्या आणि आरोचं TDS सेट करून घ्या, म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीचा रिझल्ट. आरो लावला नाहीये मी, जे आपलं फिल्टर आलेलं आहे आयोनायझर सोबत तेच आहे सर, तेच आहे सर. मग तुमच्या इथलं पाणी 30 काय हे तुम्हाला चेक करावं लागेल. चलो शीतल पवार मॅडम नेक्स्ट. सर माझा असा प्रश्न होता सर, माझ्या घरामध्ये फिल्टर पण नाही, आरो पण नाहीये, डायरेक्ट टाकी आहे वरती. तर आपलं जो प्रोचं मशीन आहे 7 प्लेटचं आणि एक्सचं आहे,
तर ह्याच्यासाठी मला आरोचं मशीन म्हणजे बसवावं लागेल की मग त्याच्यासाठी एक्स्ट्रा तुमच्या टोटल घरातलं अमाऊंट? पाणी ते चेक करते, जे टेक्निशियन इन्स्टॉल करायला येतात ना ते चेक करतात की तुमचं पाण्याचं TDS किती आहे, आणि जर तो TDS 50च्या 150 वरतीच आहे सर, हा 50च्या वरतीच आहे. हा मग ठीक आहे ना. कॉर्पोरेशनला तुम्हाला मग आरो बसवायची गरज नाही, नॉर्मल फिल्टर बसून पण पाणी जाऊ शकतं, डोंट वरी. डायरेक्ट नळाला म्हणजे टाकीच्या नळाला बसू शकतो आपण? हो, फिल्टर सिंपल फिल्टर असतं. फिल्टर मशीन सोबत येतं ना तारण सर? हो, प्रायमरी फिल्टर येतो सर मशीन बरोबर. ओके, मग त्या फिल्टरवर होतं, मग आरो बसवावं लागत नाही. आता माझ्या घरी जेव्हा आरो बसवला ना तारण सर, मला आरो पण माझ्या घरी दुसरा आरो होता, मी तो काढून टाकला. मी सिंक मध्ये आरो पण बसवला आणि एक हायड्रोजन टँक पण बसवला. म्हणजे पाणी खाली आहे माझं, तरी पण ते टँक काय करतं, वर पाणी पाठवतंय. ज्याच्याकडे वाटतं की बाबा वर काहीच नाहीये, कुठं खाली ठेवायचंय, तर हायड्रोजन काय म्हणतो आपण त्याला तारण सर? हायड्रोजन टँकच हायड्रोजन म्हणजे ते टँक काय करतो, खालून प्रेशर देतो वर पाणी देण्यासाठी विदाऊट मोटर. बरोबर. म्हणजे माझ्या घरी सर आरो आणि ते टँक साठी मी एक्स्ट्रा 40-42 हजार रुपये खर्च केले मशीनच्या व्यतिरिक्त. राईट. मग असे पण सोल्युशन असतात काढायला गेलो आपण तर. पण तुम्ही जर म्हणले आता ज्याला आरोची गरजच नाही, त्याला याचीच गरज नाही, आणि बाहेर 7-8-10 हजारात पण आरो भेटतात. बरोबर. चला, चित्रा वाघचौरे मॅडम. सर आम्ही जिथं राहतो म्हणजे गावाकडे असतो ना सर, तिथं लाईटचा प्रॉब्लेम असतो, म्हणजे 2-2, 3-3 तास लाईट नसते. मग स्टोरेज केलं तर चालेल का पाण्याचं? चालतं, तुम्ही करू शकता. जेव्हा लाईट आहे तेव्हा पाणी तुम्ही म्हणजे स्टीलच्या भांड्यांमध्ये किंवा याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता, काय अडचण नाही. 24 तास 48 तास असं तुम्ही बिसलरी बॉटल आहे ना 6-6 महिने 1-1 वर्ष भरून ठेवतात. त्याच्यामुळं Yes, sir. डोंट वरी, टेन्शनच नाही. फक्त तुम्हाला लाईव्ह वॉटर जेव्हा प्यायचं ना, तर पॉसिबल असेल तर सकाळ दुपार संध्याकाळ तुम्ही एकदा लाईव्ह वॉटर पिले पाहिजेत, पॉसिबल झालं तुम्हाला हो तर. चालेल. येस. चला, मला असं वाटतं एक फक्त मला जाता जाता बोलायचंय. बऱ्याच लोकांनी जर बघितलं, जेव्हा मी पहिल्यांदा डेमो बघितला, जसं मिनल मॅडम बोलले, किंवा बरेच लोक म्हणतात सर आम्हाला इनिशियली मशीन महाग वाटलं. हे महाग वाटण्याचं सर मेन कारण काय माहितीये का, आपण आपल्या मनात जेव्हा मशीन आपण बघतो, तर आपण म्हणजे आपसुक आपल्या मनात आपण या मशीनला कम्पेअर करतो आरो बरोबर. आपल्या बरोबर. घरात जो प्युरिफायर बसवलाय किंवा आपल्या घरात 15, 20, 30, 40 हजाराचं मशीन असतं, आपलं माइंड लगेच काम करतं की या मशीनला त्या मशीन बरोबर कम्पेअर करतं. पण आता जेव्हा रिझल्ट ऐकले आपण किंवा जे लोक जेव्हा रिव्ह्यू सांगतात, तेव्हा कळतं की हॉस्पिटलकडे जाण्यापासून वाचवतोय. तर ह्या मशीनला आरओ बरोबर कम्पेअर न करता हेल्थ डिव्हाइस बरोबर कम्पेअर करण्याची गरज आहे. तेव्हा मशीन स्वस्त वाटायला लागेल. मग एक्सरे आहेत, MRIच्या मशीन आहेत, 2-2, 5-5 कोटीच्या मशीन आहेत, तिथपर्यंत जर जाण्यापासून वाचवणार असेल, तर मला वाटतं 2-2.5 लाख आपल्या ज्या मशीनच्या प्राइस आहेत ह्या काहीच नाही आहेत सर त्याच्या पुढं. तर हे अंडरस्टँड होण्याची गरज आहे. बऱ्याच वेळा प्युरिफायर बरोबर आपण कम्पेअर करतो, तर हे प्युरिफायर नाहीये, हे हेल्थ डिव्हाइस मशीन आहे. हे अंडरस्टँड होण्याची गरज आहे सर. व्हेरी नाईस. आता ऑलरेडी आजची जी मीटिंग झाली आहे, मला वाटते मीटिंग तर फुल होती. 2-2, 4-4, 5-5 लोक बसले होते. एक 1700-1800 लोकांनी मीटिंग अटेंड केली, आणि मला विश्वास आहे कमीत कमी ह्या मीटिंगमधून येणाऱ्या एक 4-5 दिवसात मिनिमम 200 आयोनायझरच्या ऑर्डर लोक टाकणार. कारण की मला विश्वास आहे, कारण की लोकांच्या आतून जर रिअल प्रकाश भेटला तर त्यांना क्लिअरिटी येते, कन्फ्युजन टू क्लिअरिटी. आता याच्या व्यतिरिक्त काही क्वेश्चन असतील तर सगळ्यात बेटर पर्याय तुमचे सिनियर थ्रू वर कॉन्टॅक्ट करायचं आहे. आपले टेक्निशियन्स लोक आहेत, तुम्हाला कुठल्या पण प्रश्नाचे उत्तर देतील.